सजेति सिन्दूरवदनो देवो यद्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं जितेन्द्रियगणाग्निरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपदावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात् सुकमण्डलकुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः दर्शनात् सर्वपापग्नीं स्पर्शनात् स्वर्गगामिनीं स्नानेन मुक्तिदां पुण्यां कृष्णावेणीं नमाम्यहं दृष्ट्वा जन्मशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्राणि हन्ति कृष्णा कलौ युगे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः मलातारी गंगे सकलभयभंगे त्रिपथगे नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते भगवती श्रीकृष्णा वेणी माता की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वच भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आवाज कसा येतो जरा थोडंसं कमेंट करून सांगा। आवाज व्यवस्थित आहे ना? सर्वांना कळतं ना? सर्वांना दिसतं ना व्यवस्थित? ठीक आहे। आपण कृष्णा लहरीवर चिंतन करतो आहोत। आज 12वा दिवस आहे चिंतनाचा। ब्राह्म मुहूर्त, संपूर्ण जगत निद्राधीन झालेला आहे आणि अशा वेळी भगवती श्रीकृष्णा वेणी माता सगुण साकार रूपात स्वामी महाराजांच्या समोर उभी आहे। भगवतीला बघितलं, भगवतीचं सगुण साकार रूपात दर्शन झालं आणि त्या दर्शनामुळं महाराजांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले। घळा 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 डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। सद्गतीत कंठ झाला आणि अशाच अवस्थेत भगवती कृष्णावेणी मातेच्या स्तुतीचे एक एक श्लोक महाराजांच्या मुखातून स्वयंस्फूर्तीनं निघाले। 53 श्लोक झाले। भगवती कृष्णावेणी माता संतुष्ट झाली आणि अंतर्धान पावली। तीच ही कृष्णा लहरी आपल्याला महाराजांच्या प्रासादिक वाणीतून मिळालेली। एखाद्या श्लोकाचं जरी पूर्णांशानं चिंतन आपण केलं तर आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी ही कृष्णा लहरी। भगवती कृष्णावेणी मातेचं स्वरूप महाराजांनी सर्वांग सुंदर अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं। आपल्याला दिसतं जलरूप, परंतु जलरूपाच्या पलीकडे असणारं जे ईश्वरी रूप आहे ते ईश्वरी रूप भगवती कृष्णावेणी मातेचं महाराज आपल्याला वर्णन करून सांगतात। एक जरी लहरी मी आता सांगितलं त्याप्रमाणे आपण जर पूर्णांशाने चिंतन केलं तर आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी ही कृष्णा लहरी। म्हणून ह्याचं चिंतन आवश्यक आहे। म्हणून ही सेवा आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवती कृष्णावेणी मातेच्या चरणी अर्पण करतोय मी। सर्वांनाच आणखी एकदा नमस्कार करून मी माझ्या चिंतनाला सुरुवात करतो। भगवती कृष्णावेणी मातेचा प्रभाव महाराजांनी सांगितला।
हे संपूर्ण जगत जे चाललेलं आहे हे जगत भगवती कृष्णावेणी मातेच्या प्रभावानं, भगवती कृष्णावेणी मातेच्या शक्तीनं चालू आहे. महाराज भगवतीचा जय जयकार करतात. मागच्या एका श्लोकामध्ये महाराजांनी सांगितले लयांते ते कोक्षिम. हे जे संपूर्ण जगत आहे हे जगत तुझ्या कुशीमध्ये लय पावणार आहे, तुझ्यामध्ये लय पावणार आहे. हे आलंय तुझ्यामधून आणि जाणार आहे पुन्हा तुझ्यामध्ये. हे सांगत असताना एक सुंदर लहरीनं महाराज वर्णन करतात. गणी वेणी भूत्वा यसुरसुरवारात धृतपदे मदोद्धृत्यै यदृक् भुवन जैनोलम कुसुमगोः सगो वाहो पित्वाम परम सखिवत् संगत उतो नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. महाराजांनी ही लहरी सांगितली. यामध्ये भगवान आशुतोष महादेवांचं वर्णन केलं. महाराज सांगतात की हा जो मदन आहे या मदनाला गर्व झाला, अहंकार झाला. काय अहंकार झाला की या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये, भूमीवरच नव्हे पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये मला पराभूत करणारा कुणीही नाही. सगळे देव दानव ऋषी मानव सगळे या मदनाकडनं पराभूत झालेले आहेत. या मदनाचा विजय सगळीकडे होतो. हा जो मदन आहे हा मदन फुलांचा बाण मारतो आणि आपल्याला पराभूत करतो. या मदनाला पराभूत करणारा फक्त एकच आहे. कोण? भगवान शंकर. या मदनानं काय केलं तर शंकरांच्यावर फुलांचा बाण मारला. एकदा बाण मारला, दोनदा बाण मारला, तीनदा बाण मारला. त्यानंतर फक्त डोळे उघडून त्या मदनाकडे बघितलं आणि त्या मदनाकडे बघितल्यानंतर तो मदन जळून राख झाला. एवढे भगवान शंकर सर्व शक्तिमान, यांना महादेव असं म्हणतात. बाकीचे सगळे देव आहेत आणि हे मात्र कोण आहेत? महादेव. महान. का महान देव? कारण जगतामध्ये जे कोणीही करू शकलेलं नाही ते भगवान शंकरांनी करून दाखवले. मदनाला पराभूत केले. पराभूतच नव्हे तर कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता फक्त एका नजरेनं त्या मदनाला जाळून राख करून टाक एवढी शक्ती आहे. म्हणून ते महादेव. शंकरांचं स्वरूप आपण रोज बघतो की नाही? काय घेता येण्यासारखं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये शंकरांच्याकडून? शंकरांना महादेव असं आपण म्हणतो. महादेव का महादेव? कारण देवाने आणि दैत्यांनी या सागराचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर त्या मंथनातून एक 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 रत्न बाहेर यायला लागलं. रत्न बाहेर आलं की देवाने आणि दैत्यांनी वाटून घ्यायचं. हे आम्हाला पाहिजे, हे आम्हाला पाहिजे, हे आम्हाला पाहिजे. 5 तोंडाचा हत्ती आला, 5 सोंडेंचा ऐरावत. इंद्र म्हटला मला पाहिजे. शंख आला, शंख भगवान विष्णूंनी घेतला. लक्ष्मी आली, विष्णूंनी घेतली. जी वस्तू बाहेर येईल ती वस्तू प्रत्येकाने आपल्या आपल्यात वाटून घेतली. परंतु ज्यावेळा त्यातून हलाहल विष आलं ते विष पचवायची ताकद कुणाकडेही नाही. देवांच्याकडे पण नाही, दैत्यांच्याकडे पण नाही. ते हलाहल विष आलं, ते विष आता संपूर्ण जगताला जळून खाक करणार, हे संपूर्ण सृष्टी नष्ट होणार. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर सगळ्या देवतांनी भगवान शंकरांची स्तुती केली. शंकरांची प्रार्थना केली की आता हे विष पचवणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण? का रे बाबांनो, आज 14 रत्न आली तेव्हा माझी आठवण झाली नाही तुम्हाला? विष आल्यावर मात्र माझी आठवण झाली. हे विष भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये ठेवलंय. त्याला खाली पण सोडलेलं नाही आहे योग सामर्थ्याने. कारण ते विष ज्यावेळा बाहेर येईल तेव्हा संपूर्ण जगताचा नाश करून टाकणार आहे विष. ते संपूर्ण जगताच्या कल्याणाकरता आपल्याला त्रास होऊ दे
परंतु जगताचं कल्याण झालं पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून जे कार्य करतात ते महान पदावर जातात. प्रत्येक गोष्टीत आपण आपला स्वार्थ काय आहे ते बघतो. समस्या कुठं आहे आपल्या जीवनात? समस्या इथं आहे. जे मोठे असतात, जे महान असतात, ते समाजाचा विचार करतात. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवून जे लोक वागतात ते कधीही महान या स्थितीत जातात, महान या पदावर जातात. म्हणून शंकर महान आहे. त्यांना त्रास होतोय, त्याकरता सदोदित समाधी लावून कैलासामध्ये बसलेले आहेत, त्या विषाचा त्रास होतो म्हणून. परंतु तरी सुद्धा संपूर्ण जगताचं कल्याण व्हायला पाहिजे याकरता स्वतःला त्रास झाला तरी चालेल असे हे महादेव. महाराज वर्णन करतात महादेवांचं, असे महादेव की ज्यांनी आपल्या एकाच दृष्टीनं या मदनाला जाळून राख करून टाकलं, ते शंकर वेणूरूपानं भगवती कृष्णावेणी माते तुला येऊन मिळाले. आणि ही जी भेट आहे कृष्णा आणि वेणीची, कृष्णा विष्णुतनु साक्षात वेण्या देवो महेश्वरा, वेणी नदी भगवान शंकर स्वरूपिणी आहे आणि कृष्णा ही विष्णू स्वरूपिणी आहे. विष्णू आणि शंकर या दोघांचं हे जे मिलन आहे, हे मिलन महाराज म्हणतात की परम सखीवत संगत होतं. परम सखीवत म्हणजे दोन मैत्रिणी पुष्कळ दिवसानंतर भेटतात. त्या कशा भेटतात त्याप्रमाणे ही भेट महाराज वर्णन करून सांगतात. हरिहराची भेट आहे. महाराजांना पहिल्या लहरीपासूनच भगवद्गीता ह्या कृष्णा लहरीमध्ये सांगायचं आहे की हरिहर अद्वैत. हरी आणि हर या दोन देवता वेगळ्या वेगळ्या नसून या दोन्ही देवता एकच आहेत हे महाराजांना पहिल्या लहरीपासून सांगायचं. तेच महाराज या ठिकाणी सांगतात की आपण काय म्हणतो की कृष्णा म्हणत नाही, आपण कृष्णा वेणी म्हणतो. या दोन्ही देवता एकच आहेत. हरिहर अद्वैत महाराजांना सांगायचं आहे. हरिहर स्वरूपिणी भगवती कृष्णवेणी माता आहे. महाराज सांगतात ही जी भेट आहे शंकरांची आणि विष्णूंची, ही भेट परम सखीवत. दोन मैत्रिणी पुष्कळ दिवसानं जशा कडकडून भेटतात एकमेकीला, हसत हसत आनंदानं एकमेकाची गळाभेट घेतात. महाराज सांगतात तशी ही भेट भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज सांगतात स्वयंभूर ब्रह्मायं भुवन रचनाभिज्ञधिषणः सकुद्मत्याख्यासौ सरदिह हि भूत्वापि सुतवत समायातस्त्वां सम्मुखमुखरहाट्टाख्य विषये. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. स्वयंभूर ब्रह्मायं भुवन रचनाभिज्ञधिषणः. ही सृष्टी रचना करण्यामध्ये अत्यंत निष्णात असणारे ब्रह्मदेव भगवती कृष्णावेणी माते तुला कराडमध्ये ककुदमती म्हणजे कोयना या नदीच्या रूपाने येऊन मिळाले. आणि हा जो संगम आहे हा संगम महाराज सांगतात की सुतवत. कारण ब्रह्मदेव हे विष्णूंचे पुत्र आहेत. विष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांचा जन्म आहे, म्हणून विष्णू हे ब्रह्मदेवांचे वडील आहेत. आणि हा जो प्रीती संगम आहे कराडमध्ये झालेला कृष्णा आणि कोयनेचा, हा संगम महाराज सांगतात की हा सुतवत. पिता पुत्रांची जशी भेट होते तशी ही भेट महाराज सांगतात ही कराडमध्ये आपल्याला प्रीती संगमामध्ये बघायला मिळते. हे सुंदर जग भगवंतानी कशा करता निर्माण केलं ब्रह्मदेवानी. देवाने ही सुंदर सृष्टी आपल्या करता निर्माण केली. या सृष्टीकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे देवा किती प्रेम करतोस तू माझ्यावर. एखादं गुलाबाचं फुल हातात घेतलं की त्या गुलाबाच्या फुलाच्या रचनेकडे बघितल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी उभं राहायला पाहिजे. परमेश्वरानं मला क्षणभर आनंद व्हावा ते फुल बघताना, याकरता परमेश्वराला किती प्रयत्न करावे लागतात. आपण उन्हातून जात असतो, उन्हाच्या झळा आपल्याला लागत असतात, परंतु तेवढ्या उन्हामध्ये सुद्धा क्षणभर आपल्याला बरं वाटावं याकरता एक थंडगार झुळूक येऊन जाते की नाही, आपण अनुभव घेतो त्याचा. परमेश्वर किती करतो आपल्याकरता. देव आपल्यावर अतिशय प्रेम करतो. परंतु
देवाचं प्रेम बघता यायला पाहिजे, त्याची कदर करता यायला पाहिजे. संपूर्ण सृष्टीमध्ये तो बसलेला आहे. महाराजांनी घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्ये वर्णन करताना ह्याचं जे वर्णन केलंय ते असंच वर्णन केलं. विश्वमूर्ती म्हणतात. हे विश्व हेच तुझी मूर्ती आहे. हे विश्व म्हणजेच तू आहेस. तू बसलेला आहेस या सृष्टीमध्ये, म्हणून इतकी सृष्टी सुंदर दिसते. शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणून, परंतु देवाच्या प्रेमामध्ये ते जगताला विसरलेले आहेत. जग मिथ्या आहे. मिथ्या का म्हणतात तर ज्याप्रमाणे दोरीवर सर्पाचा आभास होतो, त्या सर्पाकडे बघून आपण दोरीला विसरून जातो, परंतु ते दोरी बघतात, ते सर्प बघत नाहीत, म्हणून ते मिथ्या म्हणतात. म्हणजे हे जग खोटं आहे अशातला भाग नाही. जग सुंदरच आहे. परमेश्वरानं आपल्याकरता निर्माण केलं. ह्या परमेश्वराच्या अतीव प्रेमानं ते जगताला विसरले, म्हणून ते जग मिथ्या म्हणतात. हे संपूर्ण जग जे आहे हे जग अतिशय सुंदर. महाराजांनी स्वकृत टीकेमध्ये इतकं सुंदर वर्णन केलं या लहरीवर. महाराजांनी सांगितलं बाकीचं काहीच बघू नका, तुम्ही फक्त शरीराकडे बघा. तुमच्या कसं शरीर बनवलं, शरीरातला एक एक अवयव बघा. आत हृदय कसं बनवलंय बघा. आत सगळी जी सिस्टीम आहे की नाही आतली, या सिस्टीमकडे बघा. परमेश्वर किती प्रयत्न करतो हे सगळं बनवण्याकरता. मुंगीपासून हत्तीपर्यंत एखादी छोटीशी मुंगी बघा, तिचा मेंदू केवढा असेल, तिचं हृदय केवढं असेल, तिची सगळी सिस्टीम केवढी असेल. ही सगळी सिस्टीम बनवणारा कोण आहे? एवढा मोठा हत्ती, त्याला बनवणारा कोण आहे? हे जर सगळं बघितलं आपण तर परमेश्वराच्या सृष्टीची आपल्याला कल्पना येते. भगवान केवढा समर्थ, सामर्थ्य संपन्न, संपूर्ण जगत आपल्या करता निर्माण केलं. असा ब्रह्मदेव या कोयना नदीच्या रूपानं तुला येऊन मिळाला कराडमध्ये. आणि ती जी भेट आहे, महाराज सांगतात ती भेट ही पिता पुत्राची भेट आहे. सुतवत भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. अतिशय सुंदर लहरीनं महाराज भगवतीची स्तुती करतात. क्वशक्तिस्ते नन्ते विविध कुकृतादि प्रहरण क्षमा सामान्यं मे त्रिविधमपि पापं क्वनु कियत् त्वाग्रे वन्यग्रे विरस बहुषष्पाद्रिवदहो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज म्हणतात क्वशक्तिस्ते नन्ते विविध कुकृतादि प्रहरण. भगवती कृष्णावेणी मातेला महाराजांनी या श्लोकामध्ये, या लहरीमध्ये अनंते असं विशेषण दिले. अनंत म्हणजे महाविष्णू, विष्णू स्वरूपिणी भगवती कृष्णावेणी आहे. आणि विष्णू स्वरूपिणी आहे हे सांगण्याकरता अनंते हे विशेषण भगवती कृष्णावेणी मातेला वापरतात. भगवती तू कोण आहेस तर प्रत्यक्ष विष्णू स्वरूपिणी आहेस. भगवती तुझं सामर्थ्य कुठं? सगळ्या पातकांचा नाश करायचं, सगळ्या पातकांचं चुराडा करण्याचं सामर्थ्य तुझं कुठं? आणि माझी ही त्रिताप ही पाप कुठं? कायिक वाचिक मानसिक किती क्षुल्लक आहेत. ज्याप्रमाणे अग्नीसमोर वाळलेल्या गवताची गंजी क्षणभर सुद्धा टिकू शकत नाही, एका क्षणात जळून खाक होते, त्याप्रमाणे माझी सगळी पापं तू एका क्षणार्धात घालवून टाकशील, एवढं तुझं सामर्थ्य. भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार. महाराजांनी आत्तापर्यंत काय सांगितलं? भगवती कृष्णावेणी माते माझी पाप नष्ट करण्याकरता तुला फार प्रयत्न करावे लागणार आहेत. तू काय कर, कंबर बांध, तुझे सगळे अलंकार सावरून घे आणि मग माझ्या उद्धाराला सुरुवात कर. माझ्यासारखा पापी आजपर्यंत तू कधीच बघितलेला नाहीस. पुढे म्हणतात भगवती कृष्णावेणी माते, अगं माझी पाप कित्येक पर्वत एवढी आहेत. 34व्या श्लोकामध्ये महाराज सांगतात की प्रत्यक्ष तू
अतः प्रादुर्भूत्वा परम निजरूपेण सहसा तुझ्या मूळ स्वरूपात तू एकदम प्रगट हो आणि माझ्या पर्वतरूपी पापांचा तुझ्या शक्तीने चुराडा कर. एवढी माझी पाप आहेत, एवढी माझी पाप आहेत, एवढी माझी पाप आहेत असं सांगणारे महाराज एकदमच असं म्हणतात की तुझ्या शक्तीसमोर माझी पाप म्हणजे वाळलेल्या गवताची गंजी. केवढं मोठं सामर्थ्य आहे. क्षणभर असा विचार मनामध्ये येतो की महाराज अशी टोकाची भूमिका का घेतात. एकदा असं म्हणतात आणि एकदा असं म्हणतात. हे असं म्हणण्याचं कारण म्हणजे की आपली पाप किती आहे त्याची जाणीव आपल्याला व्हावी. भगवती कृष्णावेणी माते मी फार मोठा पाप आहे आणि ही पाप माझ्याकडे आहे त्याची जाणीव झाल्यानंतर भगवती कृष्णावेणी मातेला कशा पद्धतीनं आपण शरण जावं, भगवतीनं उठावं आणि ताबडतोब आपला उद्धार करावा याकरता किती तळमळीनं प्रार्थना करावी. ती प्रार्थना, ती तळमळ, ती कळकळ आत्तापर्यंतच्या सगळ्या लहरीमध्ये आपल्याला दिसते. परंतु या लहरीमध्ये भगवतीचं सामर्थ्य दिसतं. या भगवतीच्या सामर्थ्यासमोर आपली पाप काहीच नाही आहेत हे या ठिकाणी महाराज भगवतीच्या सामर्थ्य सिद्ध करतात. आपली पाप खूपच आहेत, खूपच पाप आपण रोजच्या रोज करतो, परंतु त्या पापांची जाणीव आपल्याला नसते. त्या पापांची ज्या क्षणी जाणीव होईल त्या क्षणी ती नष्ट करण्याकरता आपला प्रवास सुरू होईल किंवा त्या दृष्टीने एखादं पाऊल तरी या जन्मात उचललं जाईल आणि कित्येक जन्मानंतर बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवाम नाम प्रपत्ती. कित्येक जन्मानंतर एक 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 पाऊल भगवती कृष्णावेणी मातेकडे पडत 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 जाईल आणि एक वेळ भगवती कृष्णावेणी माता आपल्याला मांडीवर घेईल. महाराज सांगतात भगवती कृष्णावेणी माते हसत हसत तुझं मला कृपामृत दूध पाजव. ते दूध प्यायला आपल्याला मिळेल केव्हा. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनाम कित्येक जन्मानंतर ती स्थिती आपल्याला भगवती कृष्णावेणी माता निश्चितपणानं प्राप्त करून देईल. परंतु त्या दृष्टीने आपलं पाऊल तरी पडायला पाहिजे. ते पाऊल आपलं पडावं याकरता महाराजांनी इथंपर्यंत सांगितलं आणि इथं भगवतीचं सामर्थ्य सांगतायत की भगवतीच्या सामर्थ्यासमोर आपली पाप म्हणजे काहीच नाही. महाराजांच्या आत्तापर्यंतच्या जर लहरीचा आपण थोडासा विचार केला तर असं दिसतं की एकीकडे म्हणतात की माझी पर्वता एवढी मोठी पाप आहे, ती नष्ट करण्याकरता तुला फार मोठे परिश्रम करावे लागणार आहेत. आणि एकीकडे म्हणतात माझी पाप म्हणजे तुझ्यासमोर वाळलेल्या गवताची गंजी म्हणतात. एका ठिकाणी म्हणतात भगवती कृष्णावेणी माते तुझ्याशिवाय मला काहीच नको म्हणतात. आणि 15व्या लहरीमध्ये सुतम लेभे वंध्या म्हणतात. वांझ स्त्रीला भगवती कृष्णावेणी मातेच्या कृपेने पुत्र झाला म्हणतात आणि महाराज आनंद आनंद नाचायला सुरुवात करतात. एवढा आनंद होतो महाराजांना. असं का? एवढी टोकाची भूमिका महाराज का दाखवतात? राज्य नाही यायची खंत आहे, परंतु राज्य नको ही मागणी आहे. आपली पापं आहेत याची पापांची जाणीव आहे, परंतु भगवती कृष्णावेणी माते माझी दुरित भंग मला अजिबात नको आहे असंही म्हणतात. या परस्पर विरोधी भावना नाही. महाराज या परस्पर विरोधी भावना जागृत करत नाहीत, तर हे भगवती कृष्णावेणी मातेच्या प्रेमाची उमाळे आहे, उन्मेष आहे. शांत जलाशयामध्ये कुठल्याही प्रकारची तरंग विरहित जल आहे आणि त्यामध्ये खडा टाकला की त्या खड्याला केंद्रबिंदू करून ज्या असंख्य लहरी त्या जलाशयामध्ये उठतात आणि काठावर धाव घेतात, तशा या लहरी आहेत. भगवती कृष्णावेणी मातेच्या प्रेमाला केंद्रबिंदू करून महाराजांच्या मनामध्ये ज्या काही प्रेमाचे उन्मेष, ज्या काही प्रेमाच्या लहरी उमटल्या त्या सगळ्या कृष्णा लहरीतून आपल्याला मिळालेल्या आहेत. या लहरीला वेगळा वेगळा काय अर्थ नाही आहे, परंतु महाराजांनी काय केले तर या सगळ्या लहरी माला रूपानं गुंफलेल्या आहेत आणि भगवती कृष्णावेणीच्या गळ्यात ही पुष्पमाला अर्पण केलेली आहे. या दृष्टीने या लहरीकडे बघायचं. महाराजांनी एक 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 भावना एक 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 मण्याप्रमाणे या पुष्पमालेमध्ये गुंफलेली आहे. एक 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 लहरी म्हणजे एक 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 फूल आहे. भगवती कृष्णावेणी मातेची स्तुती करत असताना महाराजांनी या सगळ्या भावना एकत्र आणलेल्या. भावना फक्त एकच आहे, फक्त कृष्णावेणी मातेचं प्रेम ही एकच भावना या कृष्णा लहरीमध्ये आपल्याला दिसते. महाराज म्हणतात भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो.
महाराज म्हणतात की मला काय नको आहे, मला काय नको आहे, परंतु वांझेला भगवती कृष्णावेणी मातेच्या कृपेने पुत्र झाला, का भगवती कृष्णावेणी मातेचा जय जयकार करू नये? एखाद्याचं जर कर्ज भगवती कृष्णावेणी मातेच्या कृपेने जर फिटलेलं असेल तर का आपण भगवतीचा जय जयकार करू नये? का त्रैलोक्यामध्ये डिमडिम वाजवू नये भगवती कृष्णावेणी मातेचा? कुठल्या ना कुठल्या कारणानं भगवतीचा जय जयकार जर आपल्याला करायला मिळत असेल तर तो आपण नक्की करायला पाहिजे. महाराज सांगतात, भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज सुंदर लहरीनं भगवतीची स्तुती करतात. न कृच्छ्राद्या शक्ता यदग हरणायापि बहुशो न च प्रायश्चित्तं हवन जपनाद्यं क्षममभूत सकृष्णे त्वत्स्नानाद् व्रजति सुशुषिसंदिवमहो. नमः श्रीकृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज सांगतात, भगवती कृष्णावेणी माते कित्येक पाप अशी आहेत की या पापांच्या करता आपल्या धर्मशास्त्रानं प्रायश्चित्त सांगितलेले. आपल्या हातून कोणकोणत्या प्रकारची पाप घडतात आणि या पापांना कोणकोणत्या प्रकारचं प्रायश्चित्त आहे हे बघण्याकरता आपल्याला महान गुरुचरित्र ग्रंथ बघायला पाहिजे. या गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायामध्ये महाराजांनी ही पाप, आपण कुठल्या कुठल्या प्रकारचं पाप करतो आणि ते पाप केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होतं याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. हे सगळं वर्णन झाल्यानंतर त्रिविक्रम भारती महाराजांच्या जवळ उभे आहे आणि त्रिविक्रम भारतींनी महाराजांना विचारलं की महाराज, असं पाप जर आमच्या हातून चुकून घडलं किंवा एकदा घडलं तर याला काही प्रायश्चित्त आहे का? म्हणून महाराजांनी काय केलं तर या सगळ्या पापांना प्रायश्चित्त सांगून ठेवलं आणि तीच सगळी प्रायश्चित्त महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगताय की कोणकोणत्या पापांना कोणकोणतं प्रायश्चित्त आहे. परंतु काही पाप अशी असतात की ही प्रायश्चित्त सुद्धा नष्ट करू शकत नाहीत. तुम्ही कितीही प्रायश्चित्त घ्या, पाप नष्ट होत नाही. परंतु असा कित्येक प्रकारची प्रायश्चित्त करून सुद्धा न नष्ट झालेली पाप घेऊन जर एखादा पातकी येऊन भगवती कृष्णावेणी मातेमध्ये तुझ्या जलामध्ये स्नान करेल तर ती सगळी पातकं तू नष्ट करतेस. ही प्रायश्चित्त करायची आवश्यकता नाही आहे. तू एका स्नानानं त्या भक्ताचा उद्धार करतेस. भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. महाराजांनी इथं पहिलं जे प्रायश्चित्त सांगितलंय ते प्रायश्चित्त सांगितलंय की प्राजापत्य कृच्छ. हे प्राजापत्य कृच्छ काय आहे प्रकार? पहिल्यांदा अगोदर सांगताना 28व्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितले की तुम्हाला पाप झालं तुमच्या हातून आणि त्या पापाचा जर तुम्हाला पश्चात्ताप झाला, अंतःकरणी असे खोचले म्हटले मूळ गुरुचरित्र. तुम्हाला जर त्या पापाचा जर पश्चात्ताप झाला तर त्या पश्चात्तापाच्या क्षणी ते पाप नष्ट होते. परंतु तरी सुद्धा त्याकरता तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. तर पहिलं प्रायश्चित्त महाराजांनी मूळ ग्रंथामध्ये सांगितलं की प्राजापत्य कृच्छ हा 12 दिवसांचा असतो. तर 3 दिवस काय करायचं आहे तर एकदा जेवण करायचं आहे, त्यानंतर 3 दिवस पूर्णपणे उपोषण करायचं आहे. एक घास सुद्धा अन्न पोटात जाऊ द्यायचं नाही पूर्ण 3 दिवस. त्यानंतर 3 दिवस अयाचित भिक्षा करायला सांगितले. अयाचित भिक्षा म्हणजे काय तर मी अयाचित आहे किंवा हे व्रत मी 3 दिवस घेतलेलं आहे असं कुणालाही सांगायचं नाही. बसून राहायचं. जर कुणी आणून दिलं तर ते खायचं आणि जर कुणी आणून दिलं नाही तर अजिबात 3 दिवस काही खायचं नाही आणि त्यानंतर पुन्हा 3 दिवस उपोषण करायचं. असं 12 दिवस केलं की एक प्राजापत्य कृच्छ होतं. अतिशय कष्टाचं आहे. त्यानंतर महाराजांनी जे सांगितलंय ते गायत्री कृच्छ सांगितलंय. गायत्री कृच्छ म्हणजे काय तर 10,000 गायत्री जप करायचा, 1,000 मंत्राचं तिलाचं हवन करायचं आणि त्यानंतर 12 ब्राह्मणांना जेवण द्यायचं. असं एक गायत्री कृच्छ आहे. हे गायत्री कृच्छ केलं की काही पाप नष्ट होतात. त्यानंतर महाराजांनी सांगितले की अतिकृच्छ म्हणून एक प्रायश्चित्त आहे.
ते 6 दिवस फक्त एकच घास जेवण करायचं, 6 दिवस, आणि त्यानंतर 3 दिवस पूर्ण उपोषण करायचं. असं 9 दिवसानं एक अतिकृच्र होतं. आणि त्यानंतर मूळ ग्रंथात सांगितलंय की चांद्रायण व्रत. चांद्रायण व्रत म्हणजे काय करायचं तर अमावस्येला फक्त एक घास जेवण करायचं. कुटकुंड अंड प्रमाण सांगितलं, म्हणजे कोंबडीचं अंड जेवढं असतं तेवढा एक घास गृहीत धरायचा आणि तेवढा एक घास अमावस्येला घ्यायचा. आणि त्यानंतर द्वितीयेला 2 घास, तृतीयेला 3 घास, चतुर्थीला 4 घास, असं चढवत 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 जायचं. आणि पौर्णिमेला 15 घासाचं जेवण करायचं. आणि त्यानंतर पुन्हा कमी 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 करत आणायचं आणि अमावस्येला पुन्हा 1 घास जेवण करायचं. याला म्हणतात चांद्रायण व्रत. अशी जी व्रत आहेत, ही व्रत करून, अशी प्रायश्चित्त करून कित्येक पाप नष्ट होतात. परंतु अशी काही पाप असतात की ज्या पापांना प्रायश्चित्तच नसतं. कितीही प्रायश्चित्त घेतली तरी सुद्धा हे पाप नष्ट होत नाही. तीर्थयात्रा करा, हवन करा, यज्ञ करा, काही करा, नष्ट होत नाही. परंतु ती पाप भगवती कृष्णावेणी माते तुझ्या एका स्नानानं नष्ट होते. ह्याच्यावरनं भगवती कृष्णावेणी माते तुझ्या स्नानाचा महिमा आमच्या लक्षात येतो. भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरु. आता फार महत्वपूर्ण लहरी आपल्या सगळ्यांच्या करता येते. विचार करूया. कुसंगान्यात्यर्थापहरणमुखं कायिकमघं हरेर्जायोर्निंदा कदशनमुखं वाचिकमघं कुचिन्तान्यान्यर्थस्मरणमुखरं मानसमघं. नमः श्रीकृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. 3ऱ्या 4थ्या लहरीतून महाराज प्रत्येक ठिकाणी ही 3 पाप वर्णन करून सांगतायत की कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. आणि ही 3 पाप म्हणजे काय ह्याचं स्पष्टीकरण महाराजांनी या लहरीमध्ये केलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं पूर्णांशानं आपण विचार पुढच्या एका लहरीमध्ये करूया. तर ती लहरी आता अतिशय प्रेमानं विवश होऊन भगवती कृष्णावेणी मातेसमोर आपलं मन मोकळं करतात. किंबहुना असं म्हणूया आपण की भगवती कृष्णावेणी मातेसमोर, भगवंतासमोर आपण मन कसं मोकळं करावं हे महाराज आपल्याला सांगताय. आपण खूप मोठे पापी आहोत. ज्या अर्थी या जीवनामध्ये आपण काही दुःख भोगतो आहोत, काही समस्या आपल्याला भेडसावत आहेत, या अर्थी आपण मागच्या जन्मी काही ना काहीतरी पातकं, या जन्मी काही ना काही पातकं आपण करतो आहोत. त्याचंच फळ म्हणून हे दुःख सुख आपल्याला जीवनामध्ये अनुभवायला मिळतं. ते कशा पद्धतीची पाप आहेत त्याचं वर्णन महाराजांनी या लहरीत केलं. एकही कृष्णा लहरीतला श्लोक असा नाही आहे की तो व्यर्थ लिहिला गेला. एकही अक्षर, एकही शब्द असा नाही आहे की महाराजांनी उगीच योजला. काहीतरी यमक जुळावं म्हणून महाराजांनी शब्दप्रयोग केलेले नाही. फार विचार करून एक एक शब्द महाराजांनी वापरलेला आहे. लक्षात ठेवा, पापं तापम व्याधिमाधींच दैन्यम भीतिं क्लेशम त्वमहरा श्रुत्वदन्य. पहिल्यांदा काय होतं महाराजांनी वर्णन केले अघोर कष्टोद्धरण स्तोत्रात की पहिल्यांदा काय होतं तर पाप होतं. त्या पापातून ताप निर्माण होतो. त्या तापातून व्याधी, व्याधीतून आधी, त्यामुळं दैन्य, दैन्यामुळं क्लेश, क्लेशामुळे भीती, हे सगळं निर्माण होतं. पहिलं काय कारण आहे तर पहिलं पाप हे कारण आहे. आणि ते पाप कशा कशा पद्धतीने होतंय हे महाराज सांगतायत. पहिलं पाप काय आहे तर कायिक पाप आहे. कायिक म्हणजे काया म्हणजे शरीर, या देहाकडून होणारं पाप. कुठलं पाप आहे तर कुसंगान्यात्यर्थ, दुष्ट संगती हे सगळ्यात मोठं कायिक पाप आहे. आपण ह्याच्यावर खूप विचार केला. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी दुर्जनांची संगती करायची नाही.
हे दुर्जन कसे असतात? हे कोळशाप्रमाणे असतात. आपण स्वतः काळे असतात आणि जो हात लावल त्याला काळं करतात. या दुर्जनांच्यामुळे होतं काय, तर आपले जे सद्गुण आहेत हे सद्गुण नष्ट होते. आपण उदाहरण घेतलं होतं की सुंदर तापवलेलं दूध आहे, साखर घातली आहे, वेलदोडे घातले, जायफळ घातले, मसाला घातलाय, असं सुंदर दूध तयार करून ठेवले, केशर वगैरे घातलेलं, आणि त्या छोटासा मिठाचा खडा पडला तर काय होतं, तर ते सगळं दूध नासून जातं. त्या मिठामुळं दुधाचे सगळे गुण नष्ट होतात. तसं या दुर्जनांच्यामुळं काय होतं, तर आपल्याजवळ जे गुण आहेत ते गुण सगळे नष्ट होतात. म्हणून फार विचार करून संगती करावी. संगती संगदोष. या कायिक पापामध्ये महाराजांनी सांगितलंय की चोरी करणं, बळजबरीने एखाद्याची वस्तू हिसकावून घेणं, हे सुद्धा कायिक पाप आहे. या देहाकडून झालेलं पाप. किंवा दुसऱ्याची हिंसा करणं, दुसऱ्याला मारणं, शारीरिक इजा करणं किंवा खून वगैरे करणं, हत्या करणं, हे सुद्धा या देहाकडून झालेलं पाप आहे. हिंसा सांगितली, हिंसा. आता आपण सगळीकडे बघतो प्राण्यांची हिंसा किती होते रोज. किती प्राणी मारले जातात, खाण्याकरता असू दे किंवा अन्य कुठल्याही कारणाकरता असू दे. ही हिंसा जी आहे, ही हिंसा हे देहाचंच पातक आहे, कायिक पातक आहे. महाराज सांगतात की सदोदित सज्जनांची संगती जर आपण केली तर ते सज्जन आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. आणि हे जे दुर्जन आहे, हे दुर्जन आपल्याला नरकगती प्राप्त करून देतात. फार विचार करून संगती करावी. संगतीमध्ये फार मोठा विचार महाराजांनी सांगितलेला आहे. त्यानंतर सांगितलंय वाचिक मगम. वाचिक पाप काय काय आहेत? वाचेनं म्हणजे आपल्या मुखानं, या जिभेनं कोणकोणती पातकं आपल्या हातून होतात, तर हरेर जायोर निंदा, परमेश्वराची निंदा करायची, गुरूंची निंदा करायची, सज्जनांची निंदा करायची. ही निंदा करणं हे सुद्धा वाचिक पाप सांगितलं. किंवा दुसऱ्याला बोलणं. भगवद्गीतेनं एक सुंदर शब्द वापरलाय, पारुष्यमेवच. ज्या ठिकाणी हे जे दुर्जनांचे जे गुण सांगितलेले आहेत त्यामध्ये हे पारुष्य सांगितलंय. पारुष्य म्हणजे काय, तर लोकांना टाकून बोलण्याची फार सवय असते. दुसऱ्याला लागेल असं बोलायचं विनाकारण. आपल्या शब्दानं दुसरा किती दुखावेल याचा विचार न करता शब्द टाकायचे, फाडकन बोलून टाकायचं. मत्सरामुळे असेल किंवा द्वेषामुळे असेल, एखाद्या माणसाला आपण वाईट बोलतो आणि हे जे बोलणं असतं, ही जी शिवी आपल्या तोंडातून गेलेली असते, यामुळे काय होतं, तर पाप निर्माण होतं. आपल्या जीवनामध्ये अकारण दुसरं दुखावेल, दुसऱ्याचं मन दुखावेल अशा पद्धतीने आपण बोलू नये. कारण काळ निघून जातो परंतु शब्द मागे राहतो. आणि त्या शब्दाकरता आपण कितीही वेळा जरी सॉरी म्हटलं तरी उपयोग नसतो. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठाव. बोललो आपण परंतु दुःख कोणाला, ज्याच्या बाण जाऊन लागलाय त्याला त्याचं दुःख. एक वेळ तलवारीनं घाव घालावा, एक वेळ सुरीनं घाव घालावा. तो जो घाव आहे, ती जी जखम आहे ती भरेल. परंतु बोलण्यानं, शब्दानं जी जखम झालेली असते तो माणूस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. होतं कसं, दुसरा दुखावला जातो परंतु ते पाप मात्र आपल्याकडे जमा होतं. आणि त्या पापाचं कोणत्या प्रकारचं फळ आपल्याला भोगावं लागेल हे सांगता येईल. म्हणून दुसऱ्याला बोलताना फार विचार करून बोला, फार विचार करून बोला. कारण भगवतीनं काय सांगितलं की अखिल हृदय असते भगवती, मी सर्वांच्या हृदयामध्ये वास करते. भगवती कृष्णावेणी मातेनं कृपा आपल्यावर करायला पाहिजे. असं जर वाटत असेल तर दुसऱ्याला बोलताना फार विचार करून शब्द वापरा. दुसऱ्याला टाकून बोलू नका, दुसऱ्याला दुःख होईल असं अजिबात बोलू नका. त्यानंतर सांगितलंय की अंधृतम, खोटं बोलायचं विनाकारण खोटं बोलायचं.
हे जे खोटं बोलणं आहे हे फार मोठं वाचिक पाप आहे. उगाच थापाथापी करायची आपल्याला मोठं ठरवण्याकरता, किंवा एवढंच झालेलं असतं त्याचं एवढं करून सांगायचं विनाकारण. सगळं खोटंच. कुठेतरी लाकूड नाही तर सगळे ढलपीच. या तो वाडीमध्ये एक नवीन शब्दप्रयोग आहे, 80-20. 80-20 म्हणजे आपण ओळखायचं की 80% खोटं, 20% कुठतरी त्यात खरा. 80-20 तो काय आहे? तो 80-20 आहे. तो काय आहे? तो 60-40 आहे. आपण ओळखायचं की तो काय आहे. खोटंच जास्त, खरं कमी, थापाथापीतच जास्त. हे सुद्धा वाचिक पाप आहे. त्यानंतर सांगितलंय की पैशून्यपणा सांगितलं. हे काय आहे तर चहाडी करायची विनाकारण. दोघांच्यात भांडण लावण्याकरता ह्याचं त्याला सांगायचं, त्याला ह्याचं त्याला सांगायचं. दोघांचं भांडण लागलं की ह्याला आनंद. यामुळं काय होतं तर वाचिक पाप निर्माण होतं. त्या दोघांची कर्मबंधनं तर दूषित होतातच, परंतु आपल्याला सुद्धा त्याचं पाप लागतं. त्यानंतर सांगितलंय की निष्कारण बडबड विनाकारण. किती बडबडायचं. किती लोक म्हणतात अरे लाकडाचं परमेश्वराने दिलं असतं तर फुटून गेलं असतं असं म्हणतात. विनाकारण का बडबडायचं नाही? कारण त्यामध्ये बहुमूल्य वेळ निघून जातो. ज्या वेळेमध्ये काहीतरी आपल्याला उपासना आपली काहीतरी करता येईल, आपल्याला काहीतरी जप करता येईल, काहीतरी नामस्मरण करता येईल, आपल्या जीवनाचं सार्थक ज्या ठिकाणी करून घेता येईल, त्या वेळेला आपण जर व्यर्थ बडबडायला लागलो तर ते वाचिक पाप आपल्यामध्ये जमा होतं. महाराजांनी सांगितलंय की देवतांची निंदा तुम्हाला सांगतो मी, तुम्ही शांतपणानं लक्ष देऊन ऐका. ही देवतांची निंदा जी आहे की नाही, ही निंदा फक्त हिंदू धर्मातच आहे. इतर कुठल्याही धर्मात देवाची, ग्रंथाची त्यांना निंदा चालत नाही. तुम्ही आत्ता इथं बसून जर त्यांच्या देवाला काहीतरी म्हणाला किंवा त्यांच्या ग्रंथाला काहीतरी म्हणाला तर तुम्हाला इराणमधनं फाशीची शिक्षा होते. तिथनं फाशीची शिक्षा दिली जाते. देवाला काय म्हणायचं नाही, ग्रंथाला काय म्हणायचं. परंतु आपल्या देवांची मात्र निंदा नालस्ती आपण रोज उघड्या डोळ्याला बघतो की हो. सगळ्या देवांची, एकाच नव्हे, सगळ्या देवांची जास्तीत जास्त चेष्टा, जास्तीत जास्त निंदा नालस्ती कुठं होत असेल तर ती फक्त हिंदू धर्मात होती. आणि त्याला आपण कारणीभूत आहोत. आपण त्याला कारणीभूत आहोत. आपण हसतो. श्रीकृष्णाला कोणतरी काहीतरी म्हणतो 18,000 बायका म्हटल्यावर, अरे परंतु श्रीकृष्ण होते कसे? त्यांचा एक गुण येतो का बघा तुमच्या. परंतु आपण काय करतो, देवतांची निंदा करण्यामध्ये आपल्याला त्यात आपण आनंद मानतो. आपल्याला राग येत नाही. देवतांची निंदा आपल्या हातून होणं, गुरूंची निंदा आपल्या तोंडून होणं, किंवा संत सज्जनांची निंदा होणं, धर्माची निंदा होणं, हे सुद्धा वाचिक पाप आहे. आणि दुसरं पाप सांगितलंय ते म्हणजे अभक्ष भक्षण. काय खायचं हो आपण? विचार करूया थोडा. आपण काय खायचं? आपण मनुष्यानं काय खायला आपल्या धर्मानं सांगितलंय ते आपण खायला नको काय? म्हणजे मी पूर्णपणे शाकाहारच म्हणतो. शाकाहारीच पाहिजे आपण मनुष्यानं. कारण मनुष्य हा ओठानं पाणी पिणार आहे. जे प्राणी ओठानं पाणी पितात त्यांनी शाकाहार करायचं आहे, आणि जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार करायचं आहे. कारण त्यांची जी शरीर रचना आहे ती मांस पचवण्याची आहे. मनुष्याची आतली जी रचना आहे पोटाची केलेली, ही रचना मांस पचवण्याची नाही आहे. आपण करायचं नाही आहे. परंतु एवढंच जर मिळणार असेल तर लोक 50-50 किलोमीटर जातात. परंतु त्या ठिकाणी जर सांगितलं की जिलबीचं जेवण आहे, कोण खाईल? नको, जात नाही. परंतु हे जर
अभक्ष असेल, मटण जर आहे म्हटलं की कुठं वाटेल तिथं जायला लोकांची तयारी असते. ते आपल्याकरता नाही आहे. ह्याच्यामुळे होतं काय तर आपल्या शरीराचा तर ऱ्हास होतोच, आरोग्य तर बिघडतच. बघा तुम्ही विचार करा, शाकाहारी लोकांच्या आरोग्याची तक्रार बघा आणि मांसाहारी लोकांची आरोग्याची तक्रार बघा. तुम्हाला असं दिसेल की रोग जास्त मांसाहारी लोकांच्या मध्येच आहे. लोक असं मला म्हणतील आता ऐकताना सुद्धा की गाढवाला काय गुळाची चव. मला गाढव म्हटला तरी चालेल, परंतु मला काय त्या गुळाची चव घ्यायची नाही. का नाही आहे तर ते आपल्याकरता नाही आहे. वाचिक पाप जे सांगितलंय ते वाचिक पापच हे सांगितलंय की अभक्ष भक्षण करण्यानं वाचिक पाप निर्माण होतं. दुसरं सांगितलंय की परान्न भक्षण, परान्न जेवण. परान्न जेवणात एक विचार असा सांगितलाय, गुरुचरित्रकारांनी सुद्धा त्याच्यावर खूप विचार केलाय की कुणाच्या घरी जेवा आणि कुणाच्या घरी जेवू नका. मूळ गुरुचरित्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की या घरामध्ये भोजन का घ्यायचं नाही आपण. आता आपलं झालंय कसं, फुकट जर मिळणार असलं तर आपण काय वाटेल ते खायला तयार आहे. परंतु विचार असा करा की तो का देतो आपल्याला. समजा एखाद्यानं म्हटलं चल तुला मी जेवण देतो, अरे खरं तो का देतोय. ते जेवण आपण का खायचं. आपल्या घरात नाही का जेवण. आपल्या घरात जर जेवण असताना आपण दुसऱ्याचं जेवण घ्यायचं का. कारण बरेचशी पाप, बरेचसे दोष या अन्नातून येतात. हे अन्न जे असतं हे अन्न फार दूषित असतं. विचार का करायचा ह्याच्यावर. तर आज आपण फक्त टपलेलो आहे की कोण जेवायला बोलवतो, तो का बोलवतो, कशा करता बोलवतो, तो आपल्याला कुठले पैसे आणून त्या पैशानं आपल्याला तो जेवण देतो, ह्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. म्हणून विचार करायचा. काय झालं, एक स्वामी महाराजांच्या सारखे स्वामी होते, ते बाहेर मंदिरातून उतरलेले. मी सुद्धा हा दृष्टांत ऐकलेलाच आहे, तोच मी तुम्हाला सांगतो. कुठल्या तरी कीर्तनकारांच्याकडून ऐकला असेल, कुठल्या तरी प्रवचनकारांच्याकडून ऐकला असेल. असं होतं का. तुम्ही पण विचार करून. ते स्वामी आलेले, त्यांना एक मनुष्य जेवायला भिक्षेला बोलवायला गेला की महाराज आज तुम्ही आमच्या घरी भिक्षेला या. ठीक आहे म्हटले, महाराज येतो. आणि महाराज त्यांच्या घरी भिक्षाला गेले. सुंदर व्यवस्था केली होती. चांदीचं ताट, त्या चांदीच्या वाट्या, ते चांदीचं प्यायला पाणी ठेवायला भांडं, तांब्या, रांगोळ्या वगैरे काढलेल्या, सुंदर व्यवस्था केली. जेवण झाल्याबरोबर महाराज जे निघाले ते जाताना पाणी प्यायचं भांड चांदीचं आपल्या झोळीत टाकले आणि महाराज गेले आपल्या ठिकाणाला गेले. ती झोळी खुंटीला अडकून ठेवली. थोड्या वेळानं लक्षात आलं, ती झोळी काढली, त्यात ते भांड. मी एवढा योगी असून मला भांड चोरायची बुद्धी का झाली. तोंडात बोट घालून सगळं अन्न बाहेर ओकून टाकलं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा दोष अन्नाचा आहे. भांड परत नेऊन दिलं, परंतु चोरी करायचा दोष लागलाच की नाही स्वामींना, एवढे स्वामी असून सुद्धा. कशामुळं तर त्या अन्नामुळं. दृष्टांत फक्त सिद्धांत कळण्याकरताच असतो, तेवढ्या करताच तो आपण फक्त घ्यायचा. तो जर मनुष्य चोरी करणारा असेल, तो जर मनुष्य लाच घेणारा असेल, तो जर मनुष्य वाईट गोष्टीतून पैसे मिळवणारा असेल आणि त्या पैशाने जर त्यानं आपल्याला जेवण दिलं तर त्या जेवणातून, त्या अन्नातून दोष येतील का नाही येतील. आपलं जीवन दुःखी होईल का नाही होईल. जर आपल्या घरी अन्न असताना अशी परिस्थिती आहे का की बाबा 8 दिवस आता मला अन्न नाही आहे आणि आता अन्न जर मला मिळालं तरच मी जगणार आहे, अशी जर परिस्थिती तुमची असेल तर तुम्ही काय वाटेल ते खावा आपलं जीवन जगण्याकरता. परंतु उगीच फुकट मिळतंय म्हणून कुणाचंही अन्न खाऊ नका. हे फार, या अन्नाचे दोष फार मोठे आहेत. त्यामुळं जीवनामध्ये हे जे पाप आहे हे पाप आपल्याकडे येतं आणि या पापाचं फळ म्हणून आपल्याला अनंत दुःख प्राप्त होतात. त्यानंतर महाराज खूप बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ आपल्याकडे थोडा आहे. आज कृष्णालहरी आपल्याला संपवायची आहे. कृष्णालहरीला कुठेतरी विश्रांती द्यायलाच पाहिजे, कुठेतरी थांबवायलाच पाहिजे आपल्याला. परंतु नंतरचे एक पाप सांगितलंय, हे मानसिक पाप सांगितलंय, ह्याच्यावर थोडा आपण विचार करूया.
सदोदित वाईट गोष्टीचं चिंतन आपल्याकडनं होतं. दुसऱ्याचं वाईट व्हावं हा हेतू सदोदित आपल्या मनामध्ये असतो. दुसऱ्याचे पैसे आपल्या डोळ्याला दिसतात, दुसऱ्याचं धन ऐश्वर्य आपल्या डोळ्याला दिसतं, आपल्या पोटात दुखायला लागतं. दुसऱ्यानं गाडी घेतली, अरे त्यानं डिझायर घेतली, का रे बाबा तुला का वाईट वाटायचं कारण आहे, त्यानं त्याच्या पैशाने घेतलाय, परंतु आपल्याला बरं वाटत नाही. एखाद्याचा मुलगा पास झाला, 98% मार्क पडले, अरे पडू देत ना, त्यानं अभ्यास केलाय, 8-8 तास 10-10 तास तो राबलाय, तेव्हा त्याला मार्क पडले, परंतु त्याला मार्क पडले आपल्याला बरं वाटत नाही. का बरं असं होतं? हे मानसिक पाप आहे. सदोदित दुसऱ्याचं वाईट व्हावं हा हेतू मला. का दुसऱ्याचं वाईट व्हावं हा हेतू का ठेवायचा आपण मनात? आपण दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून दुसऱ्याचं वाईट होणार आहे का? कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं म्हणतात. मी कितीही दुसऱ्याचं वाईट व्हावं असं चिंतन केलं तरी दुसऱ्याचं कधीच वाईट होत नाही. जो तो आपल्या आपल्या कर्माची फळं भोगत असतो. चांगलं कर्म तुम्ही केलं असेल तर तुम्हाला निश्चितपणानं चांगलं फळ मिळणार आहे. तुम्ही वाईट कर्म केले तर निश्चितपणानं तुम्हाला दुःख भोगावं लागणार. जो तो आपल्या आपल्या कर्माची फळं आपल्या आपल्या जीवनामध्ये भोगत असतो, परंतु आपण मनामध्ये चिंतन करून ते पाप मात्र आपण पदरामध्ये घेतो. भागवतामध्ये एक सुंदर कथा सांगितली. देवाने सांगितलं आपल्या सगळ्या मित्रांना की म्हटले आपण गोपाळकाला करायचं, आपली शिदोरी घ्या आणि आपण वनात जायचं आणि सुंदर गोपाळकाला करायचं. भागवतकार कथा सांगताय. प्रत्येकाने आपल्या आपल्या घरातनं डबा घेतला आणि काठी घेतली आणि त्या गायी घेऊन ते निघाले. जाता जाता काय करतायत, गंमत मजा, मुलंच येत होती, 7-8 वर्षाची मुलं. एकाने काय करायचं, त्याचा डबा काढून घ्यायचा, दुसऱ्याने काय करायचं, त्याचा डबा काढून घ्यायचा, त्यानं त्याचा डबा काढून घ्यायचा, त्यानं त्याचा डबा काढून घ्यायचा, असं ते त्या वनापर्यंत करतायत गंमत. गेले दुपारची वेळ झाली, सगळेजण जेवायला बसले. देवाने सांगितलं काढा आपले आपले डबे. आपले डबे काढा म्हटल्याबरोबर अरे शुकदेव सांगतायत, अरे परीक्षिता, अरे तुला काय सांगू, अरे म्हटले तरी डबे काढले आणि बघितलं, अरे आपण आणलेली शिदोरी त्यात आहे. एवढीच कथा सांगतात भागवतकार. ह्यानं त्याचा डबा घेतला, त्यानं त्याचा डबा घेतला, त्यानं त्याचा डबा घेतला, असं होता 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 एक वेळ अशी आली की ज्याचा डबा त्याच्याकडे झाला. हा दृष्टांत कशा करता सांगितला तर आपण परमेश्वराकडून शिदोरी घेऊन आलेलो आहोत. ती शिदोरी आपल्या समोर आहे. मला कितीही दुसऱ्याची श्रीखंड पुरी चांगली वाटली, दुसऱ्याची बासुंदी चांगली वाटली, म्हणजे ती मला मिळत नाही. मला जे मिळायचं आहे ती माझ्या कर्माची फळच मला मिळायची आहेत. मी जी परमेश्वराकडनं संचित म्हणून प्रारब्ध म्हणून मी घेऊन आलोय तीच मला मिळायची आहे. तिथं आल्यानंतर मी सगळी जर मागच्या जन्मी जर मी पापच केले असतील आणि या जन्मी मला श्रीखंडपुरीचं जेवण मिळेल तर कसे मिळेल? मिळणार नाही. जो तो आपल्या आपल्या कर्माची फळ भोगत असतो. आपण मात्र काय करतो, मानसिक पाप करून त्या पापाचे मात्र आपण भागीदार होतो. स्त्रियांच्या करता दुसऱ्यांची स्त्री आहे त्या स्त्री करता आपण वाईट चिंतन करतो मनामध्ये. या चिंतनानं काय होतं तर आपली पापं वाढतात. आपली पापं वाढू नयेत याकरता महाराजांनी सांगितले की हे कायिक वाचिक मानसिक अशी जी पापं आहेत ही पापं आपल्याला दुःख प्राप्त करून देतात. मनामध्ये हे जे पाप आहे, किती दुष्टता असते लोकांची. एक छोटीशी कथा सांगतो. देवानी पांडवांना राजसूय यज्ञ करायला सांगितलं आणि राजसूय यज्ञामध्ये देवानी कामं वाटून दिली प्रत्येकाला की तू काय करायचंस, तू काय करायचंस, तू काय करायचंस. आपल्याकडे काय घेतलं तर येणाऱ्या ब्राह्मणांची, येणाऱ्या सज्जनांचे पाय धुवायचे, उष्टी काढायची काम जेवण झाल्यानंतर आपल्याकडे घेतलं आणि बाकीची जी कामं आहेत ती सगळ्यांना वाटून दिली. कामं वाटून देता देता हा जो कोश आहे म्हणजे जो खजिना आहे त्या खजिन्याचा मुख्य दुर्योधनाला नेमलं. सगळ्यांना ते खटकलं. अरे म्हटले तो आपला शत्रू आहे आणि त्याला तुम्ही खजिन्यावर नेमा लागलाय. देवाने सांगितलं हे मी केलं हे अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. का बरोबर आहे
तर दुर्योधनाच्या हातावर होता शंख, आणि शंख ज्यांच्या हातामध्ये असतो, कितीही पैसा खर्च केला तरी तेवढ्या दुप्पट त्या खजिन्यामध्ये जमा होतो. हा दुर्योधन एवढा पैसा खर्च करतोय, एवढा पैसा खर्च करतोय, एवढा पैसा खर्च करतोय, परंतु तो खर्च केला की दुप्पट खजिन्यामध्ये जमा होतो. याला कळत नाही की असं का व्हायला लागलंय. मला तर हा खजिना संपवायचा आहे, परंतु खजिना जेवढा मी संपवा म्हणतो तेवढा वाढतोयच. तो गेला मामा शकुनीकडे आणि शकुनीला विचारलं की असं का होतंय. तर त्यानं सांगितलं की तुझ्या हातावर शंख आहे, त्यामुळे होतंय काय, तू जेवढा पैसा खर्च करशील तेवढा दुप्पट येतो. तो म्हटला ह्याची पॉवर, ह्याची शक्ती कमी व्हायला पाहिजे, याकरता मी काय करू. तेव्हा ह्या मामानं सांगितलं शकुनीनं की अरे हा राजेश्वरी यज्ञ किती दिवस चालणार आहे, जास्तीत जास्त 8 दिवस चालेल. परंतु त्यानंतर तुला त्याचा फायदा होणार आहे. तो म्हटला नंतर माझा तोटा झाला तरी चालेल, परंतु आता पांडवांचा तोटा व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की वात असते की नाही, वात समयीतली ती बोटानं वर करायची, म्हणजे हा जो प्रभाव आहे तो प्रभाव कमी होतो. म्हणून त्यानं काय केलं, समयीतली वात बोटानं वर करायला सुरुवात केली. तोपर्यंत राजेश्वरी यज्ञ संपला. परंतु त्याचा तोटा कोणाला झाला, त्याचा तोटा दुर्योधनाला झाला. अशी वाईट लोक असतात, अशी दुष्ट लोक असतात. होतं काय तर दुसऱ्याचं वाईट करण्यामध्ये स्वतःचं वाईट आपलं होत असतं. या पापामुळे होतं काय तर आपल्याकडं पाप जमा होतं आणि त्या पापाचं फळ म्हणून कित्येक जन्म, याच जन्मी नव्हे तर कित्येक जन्मामध्ये आपल्याला त्याचं फळ भोगावं लागतं. भगवती कृष्णवेणी माते, तर अशा प्रकारची कायिक, वाचिक, मानसिक अशी कित्येक पाप आमच्या हातून घडलेली आहेत. या सगळ्या पापांचा तू नाश कर भगवती कृष्णवेणी माते. तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते, जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज भगवतीकडं मागणं मागताय. आजपर्यंत महाराजांनी सांगितले मला काय नको, आता इथं सांगतायत भगवती कृष्णवेणी माते मला काय पाहिजे, तुझ्याकडनं काय पाहिजे मला. लहरीतनं वर्णन करतात. त्वदीयात्मस्पृष्ट स्पृशतु गतिदे स्पर्शन उत, त्वदीयं पानीयं पततु वदनाब्जे मम बत, उताहो त्वन्नीरे तुहिन शिशिरेंगं पततु मे. नमः श्री कृष्णे ते, जय शमित तृष्णे गुरुमते. महाराज वर्णन करतात भगवती कृष्णवेणी माते, त्वदीयात्मस्पृष्ट स्पृशतु गतिदे स्पर्शन उत. भगवती कृष्णवेणी माते, तुझ्या पवित्र जलावरून, पवित्र जलावरून येणारा जो पवित्र वारा आहे, शीतल अशा प्रकारचा तो वारा, तो वायू माझ्या शरीराला स्पर्श करू दे. त्वदीयं पानीयं पततु वदनाब्जे मम बत. तुझं पवित्र जल जे आहे ते जल मला सदैव प्यायला मिळालं. तुझ्या पवित्र जलात माझा हा देह पडावा. यापेक्षा भगवती कृष्णवेणी माते मला जास्त काहीही नको आहे. एवढ्यानंच माझं जीवन कृतार्थ होऊन जाणार आहे. 6व्या आणि 7व्या लहरीमध्ये ह्याचा आपण भरपूर विचार केला की महाराज भगवतीला का मागता. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या, जी काही दुःख आहेत ती दुःख, ज्या अडचणी आहेत त्या अडचणी भगवती कृष्णवेणी माता पूर्ण करणारीच आहे. तिचा जय जयकार आपण बघितलेला आहे. महाराजांनी सांगितलं भगवती कृष्णवेणी माते एवढी तू समर्थ आहेस. परंतु तरी सुद्धा तेवढ्यानं महाराजांना पूर्णता नाही. महाराज म्हणतात भगवती कृष्णवेणी माते, जोपर्यंत माझा उद्धार होणार नाही तोपर्यंत तू मला पाहिजेच आहेस, परंतु माझा उद्धार झाल्यानंतर सुद्धा पुढच्या माझ्या प्रवासाकरता तुझी मला गरज आहे. ही महाराजांची ज्ञानोत्तर भक्ती आहे. भगवती कृष्णवेणी मातेची महाराजांना अतिशय गरज आहे.
महाराज म्हणतात भगवती कृष्णावेणी माते तू माझा उद्धार कर, यानं माझा उद्धार होऊन जाणार आहे, मी कृतार्थ होऊन जाणार आहे. उद्धार म्हणजे नक्की काय हो, थोडा विचार करूया. उद्धार म्हणजे वर उचलणे. अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर बढती मिळणे म्हणजे उद्धार. आध्यात्मिक परिभाषेत जर सांगायचं म्हटलं तर उद्धरणे म्हणजे या भवसागरामध्ये आपण अडकलेलो आहोत. सतत निर्माण होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, यामुळं काय झालंय, आपण या भवरोगानं त्रस्त झालोय. यापासून भगवती कृष्णावेणी मातेनं आपल्याला सोडवणं म्हणजे उद्धार करणं. आपला आत्मस्वरूप जे आहे आपलं, ते आत्मस्वरूप चैतन्य जे आहे ते चैतन्य अग्नीसारखं आहे. परंतु सदोदित आपल्या इच्छा, आकांक्षा ज्या आहेत, या इच्छा आकांक्षाची राख त्या अग्नीवर साठली आहे. त्यामुळं हा जो अग्नी आहे, हा अग्नी बंद झालाय, दिसत नाही. भगवती कृष्णावेणी मातेनं फुंकर घालावी आणि ही जी राख आहे आपल्या इच्छा आकांक्षांची, ही इच्छा आकांक्षांची राख नष्ट करून हा जो अग्नी आहे, हा अग्नी प्रज्वलित करावा, ज्ञानाग्नी प्रज्वलित करावा, आत्मस्वरूप आम्हाला कळावं म्हणजे उद्धार. परंतु हा जो उद्धार आहे, हा उद्धार केव्हा शक्य आहे? महाराजांनी सांगितले की घोरात कष्टात उद्धारास्मान नमस्ते. हा उद्धार जो आहे, हा उद्धार केव्हा शक्य आहे? भगवती कृष्णावेणी माता हा उद्धार आपला केव्हा करेल? नमस्ते. ज्यावेळी आपण तिला नमस्कार करू, तिच्या चरणी नतमस्तक होऊ, आपल्या स्वतःला तिच्या चरणी आपण जेव्हा समर्पित करू, तो समर्पित भाव जेव्हा आपल्या मनामध्ये येईल, तेव्हा भगवती आपल्यावर कृपा करेल. तेव्हा हा जो उद्धार आहे, हा उद्धार तेव्हाच शक्य आहे. म्हणून महाराज सांगतात की घोरात कष्टात उद्धारास्मान नमस्ते. भगवान दत्तात्रय प्रभो, माझा तुम्ही उद्धार करा, मी तुम्हाला नमस्कार करतोय, तुमच्या चरणी मी नतमस्तक झालो. महाराज सांगतात भगवती कृष्णावेणी मातेला, कृष्णावेणी माते फक्त एवढंच मला दे की तुझं सदोदित दर्शन मला व्हावं. तुझं दर्शनच असं नव्हे तर तुझं दर्शन म्हणजेच भगवान दत्तात्रयांचं दर्शन आहे. तुझ्या तीरावर सदोदित वास करणारे भगवान दत्तात्रय मनोहर पादुका रूपाने वास करतात. ते मनोहर पादुका म्हणजेच भगवती तुझं सदैव हृदय आहे. ते सदोदित मला दिसावं याकरता या तीरावर मला सदैव वास मिळावा. भगवती कृष्णावेणी माते, तुझ्या पवित्र जलावरून येणारा वारा माझ्या अंगाला स्पर्श करावा. तुझं जे पवित्र जल आहे भगवती कृष्णावेणी माते, ते पवित्र जल मला सदोदित प्यायला मिळावं. तुझ्या पाण्यामध्ये मला सदोदित विहार करायला मिळावा. तुझ्या पवित्र जलामध्ये हा माझा देह पडावा. भगवती कृष्णावेणी माते, याशिवाय मला तुझ्याकडून काय नको. भगवती कृष्णावेणी माते, एवढ्यानंच मी अत्यंत कृतार्थ होऊन जाणार आहे. भगवती कृष्णावेणी माते, तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. पुढच्या लहरीनं महाराज वर्णन करतात. नुतान तीर्थै सर्वैरपि जगति सर्वाभिरमले सिरिद्भिर्देवैन्द्रैरपि मुनिभिरत्याधृततटां नकस्त्वां सेवेत प्रवरसरितत्रादिमथने. नमः श्रीकृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. भगवती कृष्णावेणी माते, तू अधिमथने आहेस, म्हणजे मानसिक व्यथा नष्ट करणारी आहेस. शारीरिक व्याधी तर तू नष्ट करणारे आहेसच, परंतु मानसिक व्याधी सुद्धा तू नष्ट करणारी आहेस. या पृथ्वी तलावर गंगादी सर्व नद्या, पुष्करादी सर्व तीर्थ कुणाची स्तुती करतात तर फक्त तुझी स्तुती करतात. इंद्रादी देव भगवती कृष्णावेणी माते तुझं स्तवन करतात, तुझी सेवा करतात, तुझी भक्ती करतात. मोठे मोठे तपस्वी मुनी ऋषी तुझ्या तीरावर राहून तपश्चर्या करतात. अशा तुझा कोण बरं आश्चर्य करणार नाही. भगवान दत्तात्रय तुला सोडून कुठेच जात नाहीत, कायम तुझ्या तीरावर राहतात. भगवती कृष्णावेणी माते, भगवान दत्तात्रय जर तुला सोडून जात नसतील कुठे, तर मी कसं जाणार तुला सोडून. सदैव तुझ्या तीरावर मला राहायला वास मिळावा. भगवती कृष्णावेणी माते, याशिवाय तुझ्याकडून काय मागू मी.
भगवती कृष्णावेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. 1-2 मिनिटात हा श्लोक जो आहे, ही लहरी जी आहे, या लहरीला महाराजांनी या नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते या ध्रुपदाला विश्रांती दिली. दुसऱ्या लहरीपासून सुरू झालेले हे जे ध्रुपद आहे, हे ध्रुपद या ठिकाणी येऊन संपतं. मूळ समस्या जी आहे, ही मूळ समस्या ही तृष्णेची आहे. आपल्या जीवनामध्ये ही जी भौतिक विषयांची तृष्णा आहे, भौतिक विषयांची जी तहान आहे, ही भौतिक विषयांची तहान भडकतच जाते, शांत कधी होतच नाही. अजून पाहिजे आहे, अजून पाहिजे आहे, अजून पाहिजे आहे, अजून पाहिजे आहे. कुठेतरी आपण जेवायला जातो, जेवायला गेल्यानंतर पंचपक्वान्न असतात. आता आपण बघतो, जेवतो आपण, परंतु अजून सुद्धा एक वाटीवर बासुंदी खायची इच्छा आहे, बघा तुम्ही. परंतु आता अतिशय जागाच नाही आहे म्हणताना आपण म्हणतो पुरे बास म्हणून, परंतु इच्छा मात्र अजून एक वाटी खायची आहे. कितीही खाल्लं तरी सुद्धा आपल्या मनाचं समाधान होत नाही. कितीही विषय भोगले तरी सुद्धा आपल्या मनाचं समाधान नाही. एक गाडी आहे, एक गाडी घरात आहे, परंतु आपल्याला समाधान नाही, अजून एक पाहिजे. मोटरसायकल एक आहे, आपल्याला समाधान नाही, आणि एक पाहिजे. अरे किती पाहिजे आपल्याला? पाहिजे तरी किती? माणसाला लागतंय किती? परंतु एवढं मिळून सुद्धा जर आपल्याला समाधान नसेल तर मग या वस्तू असून उपयोग काय? त्या वस्तू आपण घेतलेत कशा करता? आपल्याला समाधान मिळावं म्हणून घेतलेत. जर त्या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत तर आपल्याला का समाधान नाही? आपल्याकडे जे आहे त्यात आपल्याला सुख नाही आहे, परंतु आपल्याकडे जे नाही आहे त्याबद्दल आपल्याला मात्र दुःख आहे. आणि या दुःखामध्ये आपण काय करतो? हे जे सुखाचे क्षण आहेत आपल्या जीवनातले, हे सुखाचे क्षण आपण घालवून टाकतो. संपूर्ण जीवन आपलं आयुष्य आहे केवढं? एवढंच आयुष्य आहे. एवढ्याशा आयुष्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त सुखाचे क्षण आपल्याला खिशात टाकता येतील तेवढे आपण टाकत जायला पाहिजे. परंतु ते क्षण आपण रस्त्यावर टाकतो आणि दुःख मात्र आपल्या खिशामध्ये आपण गोळा करत जातो. असं आपल्या जीवनामध्ये होऊ नये याकरता शमित तृष्णे या विशेषणानं भगवती कृष्णावेणी मातेची महाराजांनी स्तुती केली आहे. कृष्णामाते मातेचे जय जयकार केला आहे. या लहरीवर आपण खूप विचार केलेला आहे. आता मी एवढ्यापेक्षा जास्त विचार याचा करत नाही. भगवती कृष्णावेणी मातेची स्तुती करून महाराजांनी हे जे ध्रुपद आहे, हे ध्रुपदाला या ठिकाणी विश्रांती दिली आहे. आणि पुढच्या लहरीमध्ये भगवती कृष्णावेणी मातेची स्तुती महाराज करतात. धरेंद्र तनये अभये अस्मिपतो अनुकंपोदये जयेश्वरी हरिशिरूपिणी मणिद्युते त्वार्थये अये नदी नदीनताम व्रजित हृन्मदीयं स्वये क्षये वपुषिते स्थिते भवतदृग्द्वदीये अम्मये. महाराजांनी वर्णन केलं. महाराज सांगतात, भगवती कृष्णावेणी माते तू कशी आहेस? तर धरेंद्र तनय, सह्याद्री पर्वताची कन्या आहेस तू. तू कशी आहेस? तू अभय प्राप्त करून देणारी आहेस. म्हणजे सगळ्या भक्तांना भयातून मुक्त करतेस, निर्भय करतेस. कोणतं भय आहे आपल्याला? आपण खूप विचार मागच्या लहरीमध्ये केलाय. फक्त आता जाता जाता थोडासा विचार करतो की मनुष्याला सगळ्यात भय जे जास्त आहे ते भय मृत्यूच आहे. कुणालाही मृत्यू नको आहे, येणारा मात्र निश्चित आहे. वाघ म्हटलं तरी तो खाणार आहे, वाघ्या म्हटलं तरी तो खाणार आहे. आपल्याला काय करायचं आहे तर मृत्यूबद्दलची जी भीती आहे ती भीती कमी करायची. फक्त मृत्यू तर येणारच आहे, परंतु मृत्यूला जे आपण भ्यायला लागलोय ते न भीता त्या मृत्यूला सामोरं जायचं. मृत्यू म्हणजे काय आहे तर आपल्याला परमेश्वराला भेटायला मिळणार आहे असा विचार त्या मृत्यूबद्दलचा करायचा. मृत्यूनं काय होणार आहे? जे परमेश्वरापासून आपण जे बाजूला झालोय ते परमेश्वराला जाऊन भेटायची तो क्षण आहे. परमेश्वर भेटीचा क्षण आहे, तो आनंददायक व्हावा याकरता भगवती कृष्णावेणी मातेची आपण स्तुती प्रार्थना करायची. ती जी मृत्यूची भीती आहे ती मृत्यूची भीती भगवती कृष्णावेणी माता नष्ट करणार आहे. आपण भगवती कृष्णावेणी मातेची एवढ्या सगळ्या लहऱ्या बघितल्या. यामध्ये महाराजांनी तेच सांगितले की भगवती कृष्णावेणी माता मृत्यू नष्ट करणारी आहे. म्हणजेच जन्म मृत्यूचे हा जो फेरा आहे या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष आपल्याला भगवती कृष्णावेणी माता आपल्या कृपेनं प्राप्त करून देणार आहे. भगवती कृष्णावेणी माते महाराज म्हणतात, मी तुला शरण आलो. तू कशी आहेस तर हरिशिरूपिणी. हरी आणि ईश म्हणजे तू कशी आहेस तर हरिहर स्वरूपिणी आहेस. कृष्णा लहरीचा जो मूळ विषय आहे तो मूळ विषय
हरिहर स्वरूपता दाखवायची, हरिहर एकरूपता दाखवायची. विष्णू आणि शंकर या दोन देवता वेगळ्या वेगळ्या नसून त्या दोन्ही देवता एकच आहेत हे महाराजांना प्रत्येक ठिकाणी सांगायचं आहे. आता हरीश हा शब्द वापरून ह्या दोन्ही देवता एकच आहेत, वेगळ्या वेगळ्या नाही आहेत. भगवती कृष्णवेणी माते तू कशी आहेस तर तू हरिहर स्वरूपिणी आहेस. मी तुला एकच प्रार्थना करणार आहे. महाराज सांगतात काय प्रार्थना करणार आहे तर न दीनता, आमच्यामध्ये कधीही दीनता तू येऊन देऊ नकोस. दीनता केव्हा येते? आपल्याकडं आहे त्याची आपल्याला जाणीव नाही आणि आपण दुसऱ्याकडे हात पसरतो. ही दीनता आहे, हे दैन्य आहे, हे दुःख आहे. भगवती कृष्णवेणी माते आम्हाला तू कधी दीन करून देऊ नकोस. दीनता आमच्या मनाला कधी स्पर्श करून देऊ नकोस. आणि भगवती कृष्णवेणी माते तुझ्या पवित्र जलावर माझी सदैव दृष्टी असू दे. मला सदैव हे तुझं जलरूप पाहायला मिळू दे. आणि तेवढ्यानंच भगवती कृष्णवेणी माते मी कृतार्थ होणार आहे. भगवती कृष्णवेणी माते तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. शार्दूल विक्रीडित या वृत्तानं महाराज वर्णन करतात. काचित् क्षालयति प्रभो पदयुगम काचित् कमारोहति स्वेदात् कापि जटादितः प्रकटिता बद्धा परोद्वाहिता उच्चैः काचन मानिनीह पतिता जाता गता काप्यदः त्यक्तन्ते न च नाम रूपमपि सत् कृष्णे दशायामिह. भगवती कृष्णवेणी माते या ज्या सगळ्या नद्या आहेत या नद्या कुठेतरी कलंकित झालेल्या आहेत. महाराजांनी वर्णन केलंय की यमुना नदीनं काय केलं, कालिंदी असं नाव धारण केलं आणि ती श्रीकृष्णांची पत्नी झाली. दासीप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे पाय तिनं धुतले. गंगेचं वर्णन करतात. गंगेनं काय केलं तर ती भगवान शंकरांच्या डोक्यावर जाऊन बसली. नर्मदा नदी जी आहे ती नर्मदा नदी भगवान शंकरांच्या घामातून उत्पन्न झाली. गोदावरी नदी शंकरांच्या जटेपासून निर्माण झाली. ही गंगा नदी जी आहे ही गंगा नदी शंतनू राजाची पत्नी झाली. ही या रेवा नदीने काय केलं तर भीमसेनांचं पाणी ग्रहण केलं. गंगा आणि सरस्वती नद्या केवढ्या महान, परंतु या स्वर्गामध्ये भांडण करून जलरूप होऊन या पृथ्वी तलावर येऊन पडल्या. अशा सर्व नद्या कुठं ना कुठंतरी कलंकित झालेल्या. परंतु भगवती कृष्णवेणी माते तू कशी आहेस, तू कुठेही कलंकित झालेली नाहीस. तू रूपानं नावानं ज्यांचं नाव तू घेतलंयस आणि ज्यांचं रूप तू घेतलंयस. नाव कोणाचं घेतलंयस, भगवान कृष्णांचं नाव घेतलंय. रूप कोणाचं घेतलंय, भगवान कृष्णांचं रूप घेतलंय. कशी आहेस तू, सजल जलद श्यामल तनु. कुठेही या नावाला या रूपाला तू भगवती कृष्णवेणी माते कलंकित केलेलं नाहीस. सदोदित त्या रूपाचा त्या नावाचा तुझ्यामुळे जय जयकारच संपूर्ण जगतामध्ये त्रिभुवनात झालेला आहे. भगवती कृष्णवेणी माते अशी तू सामर्थ्य संपन्न आहेस. भगवती कृष्णवेणी माते तुझा जय जयकार असो. भगवती कृष्णवेणी माते आमचा तू उद्धार कर, आमच्यावर कृपा कर. पुढच्या लहरीनं महाराज वर्णन करतात. देवेद्ये वेदवेद्ये जय जय भैरत्वं कृपाकृष्ट कृष्णे त्राहि त्राहि गृहे त्रंस्तव भवहवराख्यां सदा सत्यसन्धे भूयो भूयो भयोक्तिर्वितर तव तनुर्येह मोह प्रहर्त्री सामे कामे शमेद्या मनसि नयनयोरादरादस्तु दत्त. सर्व देवानी स्तुती केलेल्या हे भगवती कृष्णवेणी माते देवानी वर्णन केले, देवानी स्तुती केली आहे
आणि वेद ज्याचं स्तवन करतात, वेद ज्याची स्तुती करतात, तीच तू आहेस भगवती कृष्णवेणी माते. तू कशी आहेस तर भय ऋतुवम, भय हरण करणारी आहेस. मगाशीचाच विषय, मृत्यूचं जे भय आहे ते भय आपल्या भक्तांचं तू नष्ट करणारे आहेस. मृत्यूपासून तू नष्ट करणारे आहेस. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारे आपल्या भक्तांना तू आहेस. या भूलोकामध्ये सदोदित तुझा विजय होते. हे सदैव हृदय माते, जन्म मरणापासून मुक्त करणारं हे तुझं नाम जे आहे, हे नाम आमच्या मुखातून सदोदित येऊ दे. तुझं नामस्मरण घडू दे. हे सत्य प्रतिज्ञे, तू सदैव आमच्यावर कृपा कर. आमच्या हातून जी पाप घडतात त्या पापांना तू क्षमा कर. आणि भगवती कृष्णवेणी मातेची प्रार्थना करता 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 चटकन आपल्या उपास्य देवतेला हाक मारतात. हे भगवान दत्तात्रय प्रभो, तुमच्या या मनोहर पादुका माझ्या सदैव मनामध्ये असू देत, माझ्या दृष्टीसमोर असू देत. सदोदित मनोहर पादुकांचं दर्शन मला घडू दे. आणि महाराज सांगतात की तेवढ्यानंच माझं संपूर्ण जीवन कृतकृत्य होऊन जाणार आहे. भगवती कृष्णवेणी माते, तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते, जय शमित कृष्णे गुरुमते. महाराज या लहरीनं उपसंहार करतायत कृष्णा लहरीचा. महाराज सांगतात, कृष्णाय वृणते भक्त पदय्याया निरंतरम, कृष्णायाम वृणते भक्त खेदय्याया निरंतरम. सगळं सांगून झालं. कृष्णेचं पण वर्णन तेवढ्याच तळमळीनं केले, तृष्णेचं पण वर्णन तेवढ्याच तळमळीनं केले. तृष्णा म्हणजे काय आहे ते पण आपल्याला तळमळून सांगितलं, कृष्णा म्हणजे काय ते पण तळमळून सांगितलं. दोन्ही आपल्या समोर महाराज ठेवतात आणि आता सांगतात की आता यातलं काय घ्यायचं ते तुम्ही घ्या. कृष्णाया वृणते भक्त पदय्याया निरंतरम. या कृष्णावेणी मातेची जर स्तुती केली, कृष्णवेणी मातेची जर भक्ती केली, कृष्णवेणी मातेची जर तुमच्यावर कृपा झाली तर पदय्याया निरंतरम, त्या निरंतर पदावर भक्ताला घेऊन जाण्याचं सामर्थ्य भगवती कृष्णवेणी मातेचं आहे. न तद् भास्यते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ते पद जे आहे त्या पदावर गेल्यानंतर त्या जीवाला पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागत नाही. असं जे निरंतर पद आहे ते निरंतर पद प्राप्त करून देण्याची शक्ती, सामर्थ्य महाराज सांगतात भगवती कृष्णवेणी माते तुझं आहे. आणि आम्हाला सांगतायत की आता तुम्हाला यातलं काय घ्यायचं ते तुम्ही घ्या. कृष्णा पण तुमच्या समोर ठेवले, तृष्णा पण तुमच्या समोर ठेवले. तृष्णाया मृणते भक्त खेदय्याया निरंतरम. तुमची ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा जर मुक्त करण्याकरता तुम्ही जर धडपडायला लागला तर तुम्हाला काय होणार तर खेदय्याया निरंतरम, तुम्हाला निरंतर दुःखच प्राप्त होणार, दुसरं काही प्राप्त होणार. संपूर्ण भगवद्गीता सांगितली देव. भगवद्गीता सांगितल्यानंतर तो जो मोह आहे तो मोह नष्ट झाला अर्जुनाचा. आणि अर्जुन काय म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. तो असं म्हणत नाही की मी आता युद्ध करतो, तो म्हणतो करिष्ये वचनं तव, तू जसं सांगशील तसं मी करतो. आज आपण काय करूया, महाराजांना सांगूया करिष्ये वचनं तव. महाराज तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही वागायचा प्रयत्न करतो. आम्ही कृष्णेच्या मागे जरा सुद्धा जाणार नाही. आमच्या जीवनामध्ये कृष्णेला जेवढं प्राप्त करून घेता येणं शक्य आहे तेवढं आम्ही निश्चित करू. नाहीतर मग आमचं काय होईल, नाहीतर आमचं पाहे पा दूध पवित्राडी गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय नेगती. माऊली सांगतात त्याप्रमाणे आम्ही गोचिड होऊ. रोज कृष्णेच्या तीरावर राहणारे आम्ही, रोज भगवती कृष्णावेणी मातेला प्रत्यक्ष पाहणारे आम्ही, जर आम्ही तिचं स्वरूप जर आम्ही बघितलं नाही, तिची सेवा केली नाही, तिची भक्ती केली नाही, तर आम्ही गोचिडाशिवाय दुसरी आम्हाला उपमा आहे काय. का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवीचे भ्रमरी, जवळीला चिखलूची उरे. आम्ही जर वाडीमध्ये राहून भगवती कृष्णावेणी मातेची रोज दर्शन करून जर तिची कृपा जर आम्ही संपादित करून घेऊ शकलो नाही, तर असा एक जण कोणतरी येईल, एक स्नान भगवती मातेचं करेल आणि तो मुक्त होऊन जाईल. कमलकंद आणि दरदुरी म्हणजे बेडूक एकाच ठिकाणी असतो, परंतु परागू सेवेची भ्रमरी
एखादा भ्रमर येतो आणि तो पराग खातो, परंतु तो बेडूक जो आहे तो बेडूक मात्र चिखलातच राहतो. चिखलाशिवाय त्याला दुसरं काय मिळत नाही. आम्हाला काय मिळणार आहे दुसरं? ही संधी जी आहे, ही संधी अत्यंत बहुमोल संधी आम्हाला परमेश्वरानं प्राप्त करून दिली आहे. या संधीचं सोनं करण्याचं काम आता महाराज आम्ही करू. महाराजांना आपण शब्द द्यायचा की महाराज या तृष्णेच्या मागं आम्ही जाणार नाही, आम्ही कृष्णेच्या मागं. कारण कृष्ण आम्हाला निरंतर पदाची प्राप्ती करून देणार आणि ही तृष्णा जी आहे, ही तृष्णा नरक प्राप्त करून देणारी आहे. महाराज आम्हाला समजलंय, तुम्ही आम्हाला सगळं सांगितलंय, आम्ही तुम्ही सांगता त्याप्रमाणे वागू. या 12 दिवसामध्ये जेवढं काही सांगता येणं शक्य होतं तेवढं सांगितलंय. महाराज शेवटच्या एका लहरीनं भगवान दत्तात्रेयांची प्रार्थना करतायत. ती प्रार्थना करून आपण या कृष्णा लहरीला या ठिकाणी विश्रांती देऊ. महाराज सांगतात, कृष्णास्थ प्रेरित मतीर वासुदेव सरस्वती कृष्णामस्ततो प्रयाणान नरसिंह सरस्वती. भगवान दत्तात्रेयांच्या प्रेरणेने वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ही कृष्णा लहरी लिहिली आहे, रचली आहे, निर्माण केली आहे. ही कशा करता केली आहे तर भगवान दत्तात्रेयांना आनंद व्हावा म्हणून केली. या कृष्णा लहरीनं भगवान दत्तात्रेय आनंदित व्हावेत म्हणून ही जी सगळी कृष्णा लहरी आहे, ही कृष्णा लहरी महाराजांनी दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित केली. या सेवेमध्ये या 12 दिवसामध्ये ही जी सेवा भगवती कृष्णवेणी मातेच्या चरणी आपण समर्पित केली आहे. मी जर असं म्हटलं की भगवती कृष्णवेणी मातेच्या या स्तुतीच्या कृष्णा लहरीचं मी पुराण सांगितलं, मी प्रवचन सांगितलं तर वेडेपणाच आहे. कारण कृष्णा लहरीतलं किती घेतलंय आपण. कारण ही कृष्णा लहरी लिहित असताना महाराजांनी भगवद्गीतेचा आधार घेतलाय, वेदांचा आधार घेतलाय, सगळ्या उपनिषदांचा आधार घेतलाय, ब्रह्मसूत्राचा आधार घेतलाय. या सगळ्या वेदांचा उपनिषदांचा मतितार्थ काढून महाराजांनी ही कृष्णा लहरी लिहिली. महाराज कृष्णा लहरी लिहित असताना कुठल्या एका अत्युच्च पदावर आहेत. योगी या स्थितीत महाराज आहेत. संपूर्ण जीवनामध्ये भगवान दत्तात्रेयांचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, भगवती कृष्णवेणी मातेचं ज्यांना दर्शन झालेलं आहे, ही जी भक्ती आहे ही भक्ती कर्मणूक म्हणून करणारे ज्ञानोत्तर भक्तीत विराजमान झालेले स्वामी महाराज संपूर्ण जगताच्या कल्याणाकरता भगवती कृष्णवेणी मातेची स्तुती करणारी ही लहरी लिहितात. त्या लहरीवर पुराण आम्ही काय सांगावं? कोणता अधिकार आहे आम्हाला हे पुराण सांगायचं, हे प्रवचन सांगायचं? कोणताही अधिकार नाही. कित्येक विद्वानांनी माझ्या अगोदर सुद्धा ह्याच्यावर कित्येक जणांनी विचार मांडलेले आहेत, चिंतन केलेलं आहे. त्या मानाने मी काहीच नाही. परंतु महाराज सांगतात की भगवती कृष्णवेणी माते मी तुझा बालक आहे आणि बालकाचे बोबडे बोल ज्याप्रमाणे तुला आनंदित करतील भगवती कृष्णवेणी माते, आम्ही सुद्धा तुझे बालकच आहोत. आमच्या हातून जर काही अपराध घडले असतील, एखादा चुकीचा शब्द गेला असेल, एखादा चुकीचा दृष्टांत झाला असेल तर सांभाळणारी कोण आहेस तुझ्याशिवाय? यथा लंबनम भूनी सुतांग्रे रीती प्रार्थितो दत्त शिष्येण सारम. भगवती कृष्णवेणी माते एखादा जमिनीवरून जात असतो, जाता जाता पडतो. भगवती कृष्णवेणी माते त्याला जवळ घेणारी कोण असते? ती पृथ्वीच असते. तसं आमच्या हातून जी पाप घडतात ती पाप अनावधानानं घडतात असं समजून तू आमच्यावर आम्हाला क्षमा कर. भगवती कृष्णवेणी माते आमच्यावर कृपा कर अशी प्रार्थना महाराजांनी केली. कुठल्याही प्रकारचा अधिकारी मी नाही. आपण किती घेतलंय या अथांग जलसागरात भगवती कृष्णवेणी मातेचा थांग आजपर्यंत कुणाला सापडलाय? एखादी काठी जर पाण्यात बुडवली आणि ती बाहेर काढली, सगळं पाणी निघून गेल्यानंतर थरथरणारा एक थेंब उरतो, तेवढं सुद्धा आपण घेऊ शकलेलो नाही पूर्णांशाने. जोपर्यंत महाराज ज्या स्थितीत भगवती कृष्णा लहरीची निर्मिती करतात त्या स्थितीमध्ये आपण जाऊ शकत नाही, तोपर्यंत पूर्णांशानं या कृष्णा लहरीचा अर्थ करणं शक्य नाही. एक तर याचा पूर्णांशाना अर्थ भगवती कृष्णवेणी मातेला तरी कळेल, नाहीतर पूर्णांशाना अर्थ स्वामी महाराजांना तरी कळेल. आपण असं म्हणूया की या दोघांच्या कृपेनं थोडासा अर्थ आपल्याला समजेल. थोडंसं चिंतन आपण जर केलं, ह्याच्यावर थोडासा विचार केला तर एक एक लहरी आपलं संपूर्ण जीवन बदलून जायला
कारणीभूत होईल एवढं मात्र निश्चित. मी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला की पोहायला न येणारं एखादं छोटं 3-4 वर्षाचं बाळ असतं, ते पोहायला जातं. आपल्या बाबांनी त्याच्या पोटाखाली हात घातलेले असतात आणि ते थाडपाड पाण्यात हातवारी करतं, पाण्यात पोहल्यासारखं करतं. का तर बाबांचा हात पोटाखाली आहे म्हणून. महाराजांनी बोट धरलेला आहे, महाराजांचा हात पोटाखाली आहे म्हणून थोडंसं सांगण्याचं सामर्थ्य मी दाखवलेलं आहे, थोडीशी शक्ती मी दाखवलेली आहे. का तर महाराज बरोबर आहे. ज्या ठिकाणी चुकेल त्या ठिकाणी महाराज क्षमा करतील, भगवती कृष्णवेणी माता क्षमा करेल, हा विश्वास मनामध्ये असल्यामुळं ही कृष्णा लहरी मी आज तुमच्या समोर मांडलेली आहे. वचन काय आहे तर अखिल हृदय असते भगवती. भगवती कृष्णावेणी माता हृदयामध्ये बसून जसं बोलवली आहे, ती जशी प्रेरणा दिली आहे बोलायला. असं म्हणतात की बोलवता धनी वेगळाची, तो धनी वेगळा आहे बोलवणारा. जे काही त्यानं बोलवलंय तसं मी बोललो, जे तुम्हाला आवडलंय. कारण आज मी कायम काय करतो तर भगवती कृष्णावेणी मातेच्या उत्सवामध्ये पुराण सांगतो. भगवती कृष्णावेणी माता मूर्ती रूपानं माझ्या समोर असते, परंतु आज आपण सगळेच कृष्णावेणी मातेची मूर्ती आहात. कारण भगवती कृष्णावेणी माता कुठं आहे? महाराजांनी सांगितलंय अखिल हृदय असते भगवती. सर्वांच्या हृदयामध्ये भगवती कृष्णावेणी माता विराजमान आहे. तर त्या भगवती कृष्णावेणी मातेच्या मूर्तीला तुमच्या हृदयात असणाऱ्या नमस्कार करून ही लहरी मी तिला समर्पित केलेली आहे. जे काही योग्य आहे, जे काही आनंदित करणार आहे, तुम्हाला ज्याचा आनंद झालाय ते सगळं महाराजांचं आहे. आणि एखादा शब्द चुकीचा गेला असेल, एखादा दृष्टांत चुकीचा गेला असेल, लहरी म्हणताना एखादी चूक झाली असेल तर तो फक्त माझ्या ज्ञानाचा पराक्रम आहे. माझं अज्ञान त्यामधून सिद्ध होतं दिसतं. तिकडं आपण दुर्लक्ष करावं. महाराजांना जे सांगायचं आहे त्या महाराजांच्या सांगण्याकडे लक्ष द्यावं. चिंतन कशाचं करायचं आहे तर महाराजांनी जे सांगून ठेवलंय त्याचं चिंतन करायचं. ही सेवा जी आहे, ही सेवा कुणामुळे शक्य झाली? पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या रूपानं भगवती कृष्णावेणी मातेला हे ऐकवायचं मला भाग्य मिळालं. हे भाग्य फक्त विवेक बुवा गोखले आणि त्यांचे पिताश्री मला वडिलांच्या सारखेच आहेत ते, या दोघांच्या मुळे हे घडलं. भगवती कृष्णावेणी माता या सगळ्या सेवेचं फळ या दोघांना देऊ दे अशी माझी भगवती कृष्णावेणी मातेच्या चरणी प्रार्थना आहे. भगवती कृष्णावेणी माते खरोखर या दोघांनी अतिशय मोठी सेवा केलेली आहे. या कोरोना काळामध्ये सुद्धा विवेक बुवाने सेवा केलेली आहे. आजपर्यंत तुमची सेवा केलेलीच आहे, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. अखेर हृदय असते भगवती, हृदयामध्ये राहून तुम्ही सगळी सेवा बघितलेली आहे. या सेवेचं चांगलं फळ तुम्ही त्यांना प्राप्त करून द्यावं अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. हे फेसबुक लाईव्हवर बघणारे पण सगळे भगवती कृष्णावेणी मातेचे भक्त आहेत, किंवा येणारे नंतर पण भक्त आहेत, नंतर यूट्यूबवर बघणारे भक्त आहेत, या सर्वांच्यावरच भगवती कृष्णावेणी माते तू कृपा कर. आम्हाला तुझं स्वरूप कळत नाही, तू कशी आहेस ते आम्हाला कळत नाही, आम्हाला आत्मस्वरूपाचं अज्ञान झालंय. भगवती कृष्णावेणी माते अशी कृपा आमच्यावर कर की तुझं स्वरूप आम्हाला कळेल. ज्या क्षणी तुझं स्वरूप आम्हाला कळेल त्याच वेळी हे जी तृष्णेची जी बंधनं आहेत ही बंधनं तुटायला लागतील, ही साखळी तुटायला लागतील. जोपर्यंत तुझी कृपा आमच्यावर होणार नाही तोपर्यंत या भौतिक विषयांच्या मागं धावणारं जे मन आहे हे मन आम्हाला आमच्या स्वाधीन ठेवता येणार नाही. भगवती कृष्णावेणी माते कृपा जर करणार असेल तर अशी कृपा कर, आमच्या मनामध्ये या ज्या वासना निर्माण होतात, या ज्या इच्छा निर्माण होतात, या इच्छा तुझ्या कृपेनं नष्ट होऊ दे. भगवती कृष्णावेणी माते तुझ्यावर निष्ठा आमची बसू दे, तुझ्यावर भक्ती आमची बसू दे. भगवती कृष्णावेणी माते एवढ्यानंच आम्ही कृतार्थ होणार आहोत. ही जी केलेली सेवा आहे ही सेवा सद्गुरू भगवान दत्तात्रयांच्या चरणी भगवती कृष्णावेणी मातेच्या चरणी समाप्त करून, भगवती कृष्णावेणी मातेच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी माझ्या वाचेला विश्रांती देतो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. भगवती श्री कृष्णावेणी माता की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आरती करायची 2 मिनिट काय आहे
उद्या पाण्याचं निश्चित नाही कुठे येणार आहे काय, म्हणून आपण जरा पाण्याची लेवल बघून मग 2 दिवसाची सेवा ठेवू असं मला वाटतं. जरा उद्या कुठे येते बघून मग ठरवू. आणि जरा तर कॅन्सल करता येईल पाणी वाढलं तर. काळजी नको करा, होईल. उद्या सेवा म्हणा 5:30 वाजता सांगून नका. पाणी नाही आलं, पाणी आलं तर कॅन्सल. आता मी ज्या ठिकाणी बसलोय त्या भिंतीच्या मागे भगवती कृष्णावेणी माता आलेली आहे. त्यामुळे उद्या भगवती कृष्णावेणी माता कुठंपर्यंत येणार आहे याचा अंदाज नाही आहे. त्यामुळं उद्या आपल्याला वाडीचं महात्म्य उद्या आणि परवा 2 दिवस ऐकायचं आहे 5:30 ते 6:30. परंतु पाणी कुठं येतं आहे त्याच्यावर ते थोडंसं अवलंबून ठेवलं आहे. जर समजा पाणी अगदीच विवेकभुवांच्या घरी आलं तर मग थोडंसं आपल्याला ते कार्यक्रम कॅन्सल करायला लागेल, पुढं ठेवायला लागेल. आणि समजा जर पाणी उतरून गेलं तर मग काय अडचणीचंच नाही. उद्या 5:30 ते 6:30 आपल्याला वाडीचं महात्म्य उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला ऐकता येईल. आजपर्यंत जे झालेले सगळे भाग आहेत 12 भाग हे सगळे आता यूट्यूबवर येत आहेत. आपणही बघा, ऐका. आपले कोणी असतील मित्रमंडळी, नातेवाईक त्यांना पण सांगा. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कृष्णा लहरी जाईल, हे विचार महाराजांचे भगवती कृष्णावेणी मातेबद्दलचे आहेत ते जेवढे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जातील. मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक श्लोक आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. आपण जास्तीत जास्त विचार करूया, चिंतन करूया आणि उद्या बरोबर 5:30 वाजता या ठिकाणी याच फेसबुक पेजवर आपण पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव. नमस्कार. गुरुजींच्या मुखातून कृष्णा लहरी श्रवण करत असताना जी अवस्था माझी आत्ता झाली तीच आपल्या सगळ्यांची झाली असणार याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. कारण भगवती कृष्णावेणीच्या वर्णन जे टेंबे स्वामी महाराजांनी केलं आहे ते वर्णन ऐकताना आपण सगळेच निश्चितपणानं गेले 12 दिवस भावविभोर अशा स्थितीत गुरुजींनी आपल्याला नेलेलं आहे. कृष्णावेणी मातेची चरणी आज एवढीच प्रार्थना करूया. कृष्णा तिरी हे मन हे वसावे, देणे कुणाचे कवडी नसावे, सुग्रास भोजन नित्य असावे, श्री दत्त जयदत्त मुखी वसावे. आपल्या आम्हा वाडीकर मंडळींना आणि जे आपण वाडीवर प्रेम करणारी सर्व दत्तभक्त मंडळी आपल्यालाही भरपूर वेळेला नृसिंहवाडीला येण्याचा सौभाग्य दत्तकृपेने लाभू द्या. महाराजांच्या चरणी दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभू द्या. भगवती कृष्णावेणी मातेच्या पवित्र अशा प्रवाहामध्ये स्नान करण्याचं भाग्य, किमान तिच्या दर्शनाचं भाग्य, तिच्यात स्नान करण्याचं भाग्य, तिचं पवित्र असं जल प्राशन करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभू द्या. अशी सेवा आमचे मित्रवर्य, वडील बंधू, आमचे सम असलेले हरी नारायण चोपदार पुजारी, त्यांना आग्रहाची कळकळीची एक विनंती. सतत आम्ही वेगवेगळ्या स्तोत्रांवर चर्चा करत असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा स्तोत्र पंचक महाराजांचे असेल, वेगवेगळी उदाहरणं असतील, त्यांना व्यासंगायक असल्यामुळं दुपारच्या सत्रात जेव्हा मी संध्याकाळी आपल्याला फेसबुक लाईव्ह करायचो त्याच्या आधी 1 तासभर त्यांच्याशी गप्पा गोष्टी होऊन ते घरी जायचे, मग पुढे मी आपल्याशी फेसबुक लाईव्हवर बोलायचो. तर तेव्हापासून कुठेतरी एक डोक्यात चालू होतं की या माध्यमातून आमच्या गुरुजींनी आपल्या सगळ्यांशी सुद्धा संवाद साधावा आणि त्यानिमित्ताने हजारो लोकांपर्यंत ज्ञान असं म्हणणार नाही पण हा भक्तीचा झरा पोचावा. आणि ती प्रेरणा दत्तकृपेने आलेली ती आज फलद्रूप झाली. 12 दिवस अखंडपणे रोज आपण सगळे उपस्थित राहून गुरुजींच्या मुखातून आलेली ही कृष्णावेणीचं जे वर्णन आहे मातेचं ते आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमादराने आपल्या सगळ्यांच्या कमेंट्स, त्याच्यावरचं आपण व्यक्त केलेल्या आपल्या भावना ह्या आम्ही सगळेजण वाचतोय, आम्हाला कल्पना आहे. तर आजच्या दिवशी आपण सगळे मिळून दत्त महाराजांच्या चरणी, श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आणि भगवती कृष्णावेणी मातेच्या चरणी एकच प्रार्थना करूया की नुकतीच त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे कारखान्यात काम करत असताना, तर त्यांना दीर्घ आयु, आमच्या हरिनारायण चोपदार पुजारी गुरुजींना दीर्घ आयु, उत्तम असं आरोग्य, त्यांच्या ज्या ज्या काही सकल मनेप्सित कामना असतील त्या दत्तकृपेने परिपूर्ण होऊ देत आणि निरंतर त्यांच्या मुखारविंदातनं अशीच भगवतीची सेवा, कृष्णावेणी मातेची सेवा घडत राहू.
आणि भगवती कृष्णावेणी माता, भगवान दत्तात्रय त्यांचं निरंतर कोट कल्याण करत राहो आणि त्यांच्याकडून आपल्याला असंच छान छान काय काय ऐकायला मिळत राहो. त्यांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आणि उद्या आणि परवा नृसिंहवाडीचं महात्म्य आपल्याला ते सांगणार आहेत. वाडीचे ते पुजारी आहेत, त्यांच्या मुखातूनच आपल्याला नृसिंहवाडीचं महात्म्य ऐकायला मिळेल. तर अगदी आत्ता गुरुजींनी सांगितलं तसं आपल्या वाडीच्या, आमच्या म्हणत नाही, आपल्या वाडीच्या घराच्या अगदी भिंतीच्या पलीकडेपर्यंत पाणी आता आलेलं आहे खाली. ज्यावेळेला गंगा लहरी लिहिली जगन्नाथांनी, तेव्हा एक एक पायरी वरती आली असं मी गंगा दशहऱ्याच्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं. हा कोइन्सिडन्स असेल, परंतु गेल्या 12 दिवसांमध्ये पाणी वाढत 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 एकदा उतरलं, पुन्हा दक्षिणद्वार उतरतीचं झालं, पुन्हा चढतीचं झालं आणि आता पाणी सोडल्यामुळे असेल, काय असेल, कुठे अन्य ठिकाणी पाऊस पडतोय म्हणून असेल, जे काही असेल कारण, व्यावहारिक कारणं काही असतील, पण आपल्या सगळ्या सश्रद्ध लोकांची अशी श्रद्धा आहे असे समजूया की हे एक एक लहरी जशी जशी महाराजांच्या मनात प्रगट होत गेली, तशा भावना जशा कृष्णावेणी मातेच्याबद्दल स्वामी महाराजांनी व्यक्त केल्या, तशी तशी ती हर्षोल्लासित होऊन जणू काही हे श्रवण करायला, बंडूपंतांच्या मुखातनं येणारे हे वर्णन श्रवण करायला भगवती त्यांच्या समोर एरवी मूर्त रूपाने असते, पण इथे जलरूपाने प्रत्यक्ष ऐकायला आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि इथं आता भगवतीच्या आगमन झालेलं आहे. अगदी घराच्या पलीकडे अगदी 2-3 फूट पाणी शिल्लक आहे घरी इकडे येण्यासाठी. त्यांना अशी काळजी वाटते की उद्या जर पाणी आलं तर काय करायचं, पण मला अशी पूर्ण खात्री आहे जे वर्णन त्यांनी एवढे 12 दिवस केलं आहे ती भगवती कृष्णावेणी माता, पंचगंगा माता, कृष्णावेणी माता आपल्याला वाडी महात्म्यापासून वंचित ठेवणार नाही. आणि निश्चितपणानं 2 दिवस सेवा, वाडी महात्म्य पण आपल्याला होईल. हा महापुरासारखी जी सदृश स्थिती आहे तीही, आलेलं भय आहे तेही नष्ट होईल आणि आपल्या सर्वांच्यावर निरंतर कृपादृष्टी भगवतीची राहील. मी पुन्हा एकदा गुरुजींना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आणि श्लोक म्हणून आरती म्हणून थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. उद्या 5:30 वाजता आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र जमायचं आहे. जर काही शंका निर्माण झालीच, जर काही झाली, होणार नाही पण जर काही झाली तरच कार्यक्रम रद्द होईल. अन्यथा म्हणजे लाईट गेले, इंटरनेट नसेल तर ह्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे नाही झालं तर. पण मला अशी पूर्णतः खात्री आहे की आजची कृष्णाधरी पूर्ण झाल्यानंतर उद्या पाण्याचा विसर्ग होईल आणि उद्या आपण नृसिंहवाडीचं महात्म्य नक्की या ठिकाणी ऐकू. 5:30 वाजता आपण पुन्हा एकत्र जमू. 7:05 ते 8:15 नित्य सामूहिक उपासना, विश्वप्रार्थना आपण सगळ्यांनी मिळून करायचे, त्याच्यातही सहभागी होऊया. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी श्लोक म्हणूया. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपथगे. नमः श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित तृष्णे गुरुमते. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपथगे. नमः श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित तृष्णे गुरुमते. मला तारी गंगे, तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपथगे. नमः श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित तृष्णे गुरुमते. भगवती श्री कृष्णावेणी माता की जय. भगवती श्री कृष्णावेणी माता की जय. भगवती श्री कृष्णावेणी माता की जय. आरती ओवाळू श्री कृष्णे, तुझला वारित तृष्णे. आरती ओवाळू, आरती ओवाळू
श्रीकृष्णे तुझला वारित तृष्णे आरती ओवाळू जी पातक वार्ता न चौरवी सेवक काम पुरवी त्रिभुवनी सत्कीर्ती जी मिरवी भजता दैन्या नुरवी बरवी गती देजी श्रीकृष्णे तुची परिहृत तृष्णे आरती ओवाळू जीच्या उभयतटी अपरिमित तीर्थे असती शस्त स्नाने पाने जी पुनीत करीती ऐसी मात व्यासे वर्णियली श्रीकृष्णे तुची परिप्रशमित तृष्णे आरती ओवाळू अपार तव महिमा नच सीमा लागे ती तू परमा पुरविसी निज कामा निज नामा घेता देसी धामा म्हणूनी वासुदेव श्रीकृष्णे तुझला प्रार्थी अनुष्णे आरती ओवाळू श्रीकृष्णे तुझला वारित तृष्णे आरती ओवाळू आरती ओवाळू आरती ओवाळू भगवती कृष्णा वेणी माता की जय। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। हे सगळे एपिसोड्स 12 एपिसोड्स गुरुजींनी आता सांगितलंच विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती एकत्रित करून त्याची एक प्लेलिस्ट आपण बनवूया। ती आपापल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती फेसबुकवर आपण अवश्य शेअर करा। अधिकाधिक दत्तभक्तांना गुरुभक्तांना कृष्णा लहरीच्या माध्यमातून कृष्णा महात्म्य कृष्णावेणी मातेचं महात्म्य ऐकायला मिळू द्या। आपण सगळेजण त्यात सहकार्य कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, प्रेमपूर्वक नमस्कार। उद्या संध्याकाळी आपण वाडीचं महात्म्य ऐकायला मिळो अशी सद्भावना प्रार्थना व्यक्त करूया। दत्त